नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधवर. मंथली करंट अफेअर सिरीजमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये ज्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण त्या विकास योजना गेल्या वर्षीच्या कंबाईनच्या परीक्षेत जर तुम्ही बघितलं तर कोणत्या राज्याने कोणती विकास योजना सुरू केली असा प्रश्न 2 क्वेश्चन आले होते. म्हणून आपण आता नव्यानं हा एक भाग घ्यायला सुरुवात केली आहे. पण नव्याने सुरू केलेल्या विकास योजना, त्याचं नाव आणि कोणत्या राज्यानं त्या विकास योजना सुरू केल्यात हा एक भाग आपण बघणार आहेत. बघा, याच्यामध्ये आता भावांतर भुगतान योजना जी आहे ती मध्य प्रदेश या राज्यानं सुरू केलेली आहे. होमस्टे योजना राजस्थाननं सुरू केलेली आहे. महिला खुशहाली योजना झारखंडनं सुरू केलेली आहे. लखपती बिटिया योजना दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही योजना महाराष्ट्रानं सुरू केलेली आहे. त्यानंतर अटल कॅन्टीन दिल्लीनं सुरू केलेली आहे. बागलाहार युवा साथी योजना पश्चिम बंगालनं सुरू केली. मेरी रसोई योजना पंजाबनं सुरू केली आहे. स्त्री सुरक्षा योजना केरळ राज्यामध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, यातनं मला एक सांगायचं की योजनेचं नाव आणि ती योजना कोणत्या राज्यानं सुरू केली असा प्रश्न आला तर याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. त्यानंतर बघा, नव्यानंच आयोगानं जे काही पोर्टल असतात ते पोर्टल आणि ऍप नवीन पॅटर्न नुसार या पोर्टलने ऍपवर सुद्धा प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यात बघा, समीक्षा नावाचं जे काही पोर्टल आहे ते काय आहे बघा, केंद्रीय वित्त आयोग आणि राज्य अनुदानातून होणाऱ्या प्रकल्पाचे रिअल टाइम मॉनिटरिंग करण्यासाठी ओडिशा सरकारनं समीक्षा पोर्टल सुरू केलंय. कुठल्या सरकारनं? ओडिशा या राज्यानं. त्यानंतर छावा राईड जे ऍप आहे हे छावा राईड ऍप महाराष्ट्र सरकारनं ही कॅब सेवेच्या संदर्भातलं आहे. सत्य ऍप जे आहे ते माहिती तंत्रज्ञान मंत्रालय पारदर्शकता आणि सेवा वितरणच्या संदर्भातलं आहे. त्यानंतर दिव्यांग सहाय्यक पोर्टल, दिव्यांग विभागाचे जे काही प्रमुख होते तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र सरकारने याचं नुकतंच लॉन्चिंग केले. दिव्यांग सक्षमीकरणासाठी गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे पोर्टल सुरू केलेलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री जन सुनवाई पोर्टल नागरिकांना ऑनलाईन तक्रारी देण्यासाठी दिल्ली सरकारनं सुरू केले. कोणी सुरू केले? दिल्ली सरकारनं. त्यानंतर सुविभिका नावाचं हे जे काही पोर्टल आहे, AI आधारित बायोटेक उत्पादन डेटा जैव तंत्रज्ञान विभाग केंद्र सरकारद्वारे. त्यानंतर CMMS जनगणना डिजिटल, आता 2027 पासून जनगणना सुरू होणार आहे. तर ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. तर यामध्ये CMMS या पोर्टलच्या माध्यमातून जनगणना डिजिटल करण्यासंदर्भातलं हे पोर्टल आहे. रेलटेक पोर्टल आणि EIRCT हे पोर्टल रेल्वेतील जे नवीन उपक्रम असतात नवीन त्याला चालना देण्यासाठी रेलटेक पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात आले. व पोर्टल त्याचा उद्देश काय आणि कोणी सुरू केलं असे हे 3 मुद्दे या माध्यमातून कव्हर होत आहेत. त्यानंतर बघा, ऑपरेशनवर देखील आपला प्रश्न विचारला जातो. ऑपरेशन किया जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरू केलेली संयुक्त दहशतवाद विरोधी मोहीम आहे. कोणतं ऑपरेशन, कशा संदर्भात असा प्रश्न. त्यानंतर ऑपरेशन प्रयोगशाळा राजस्थान मधील मेफेड्रोन जप्त करण्याच्या संदर्भातलं. त्यानंतर ऑपरेशन सायहॉक सायबर फसवणूक करणाऱ्या संघटित टोळ्यावर कारवाई करण्यासाठी दिल्ली आणि त्या आसपासच्या राज्यामध्ये राबवलं. ऑपरेशन शस्त्रासह फोटो पोस्ट करणाऱ्या विरुद्ध कारवाई. तुम्ही आजकाल बघितलं असेल सोशल मीडियावर कुणी तलवार घेतली, बंदूक घेतली, असे फोटो पोस्ट करतात, काहीतरी कॅप्शन लिहितात, मग वाद निर्माण होतो. याच्यावर बंदी घालण्यासाठी ऑपरेशन शस्त्र हे दिल्ली पोलिसांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर ऑपरेशन प्रहार. आता बघा, हे ऑपरेशन प्रहार ऑर्गनाइज्ड क्राईम जाळे नष्ट करणे, म्हणजे संघटित जे काही गुन्हे करतात लोक एकत्र येऊन, त्यासाठी ऑपरेशन प्रहार पंजाब पोलिसांनी. ऑपरेशन कोम्बिंग पुण्यातील बुधवार पेठेमध्ये बेकायदेशीर हालचालीवर लगाम घालण्यासाठी जे काही त्यांना पोलिसांना टिप मिळाली होती की बांगलादेशी मुली या ठिकाणी आणलेल्या आहेत, त्या संदर्भात देखील ऑपरेशन कोम्बिंग राबवण्यात आलं महाराष्ट्र पोलिसांतर्फे. ऑपरेशन त्राशिवन डोडा जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन त्राशिवन राबवण्यात आलं. आणि तुम्ही मध्यंतरी पेपरला बघितलं असेल, टायसन नावाचं जे काही श्वान होतं, जो कुत्रा होता, त्याच्या पायाला गोळी लागली होती तरी देखील तो त्या ठिकाणी पोहोचला होता. तर तो टायसन श्वान देखील चर्चेत आला होता. ऑपरेशन क्रॅकडाऊन संघटित सायबर गुन्हेगारी नेटवर्क मोडीत करण्यासाठी तेलंगणा सरकारने सुरू केलेलं हे ऑपरेशन आहे. म्हणजे ह्यात ऑपरेशन आणि कशा संदर्भात सुरू केलं, कोणी सुरू केले, असे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर बघा, फेब्रुवारी 2026 मधील नियुक्त्या. नीती आयोगाचे या ठिकाणी CEO म्हणून निधी
छिब्बर यांची निवड करण्यात आली, त्या दुसऱ्या महिला आहेत. त्यानंतर मणिपूर मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह कितवे झाले? 13वे झालेले आहेत. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट होती, ती उठवण्यात आली आणि त्यानंतर युमनाम खेमचंद सिंह हे 13वे मुख्यमंत्री झाले. मणिपूरच्या उपमुख्यमंत्री लोधी दिको आणि नेमचा किपगेन हे दोघे जण उपमुख्यमंत्री झाले. बीड आणि पुण्याचे पालकमंत्री या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर कमांड हॉस्पिटल पुणे नवे कमांडंट मेजर जनरल सनील मोहन. नंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समितीचे सदस्य म्हणून प्राध्यापक बलराम रविचंद्रन यांची निवड झाली. दिल्ली मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अशोक कुमार यांची निवड करण्यात आली आहे. गिफ्ट सिटी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजे गिफ्ट सिटीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उदय कोटक यांची निवड करण्यात आली आहे. बार्बाडोस पंतप्रधान मिया अमोर मोटली, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया अध्यक्ष प्रसन्न कुमार डी, गेल इंडिया सीएमडी दीपक गुप्ता, मायक्रोसॉफ्ट गेमिंग उपाध्यक्ष आणि सीईओ आशा शर्मा भारतीय वंशाच्या आहेत, त्यामुळं आशा शर्मा यांच्यावर आपला प्रश्न विचारला जाईलच. मायक्रोसॉफ्ट गेमिंग उपाध्यक्ष आणि सीईओ म्हणून या ठिकाणी भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची निवड करण्यात आली. नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटन जे झालेले आहेत आणि त्यांचा पक्ष डेमोक्रॅट्स 66 नावाचा पक्ष आहे तो. त्यानंतर फेब्रुवारीमधील दिनविशेष आणि थीम आपल्याला पाहायची. तर बघा 2 फेब्रुवारी जागतिक आर्द्रभूमी दिन म्हणजेच पाणथळ दिन आपण म्हणतो. याची थीम काय? आर्द्रभूमी आणि पारंपरिक ज्ञान सांस्कृतिक वारसाचा सन्मान. कंपल्सरी या घटनेवर प्रश्न आत्ता स्पर्धा परीक्षेत विचारायला लागलेले आहेत. पहिलं आपल्याला फक्त दिनविशेष विचारायचे. काय विचारायचे? 2 फेब्रुवारी हा कोणता दिनविशेष आहे? पाणथळ दिन आपण पाठ केले इथपर्यंत, ओके, आपल्याला मार्क मिळायचे. आता तसं नाही. आता जो काय पॅटर्न चेंज झालाय त्यानुसार आता ह्या पॅटर्न मध्ये ऍड काय झाले? थीम ऍड झाली. म्हणून जानेवारी 2026 पासून मी हा टॉपिक नव्याने घ्यायला सुरुवात केली आहे. 2 फेब्रुवारीची थीम काय आहे? तर आर्द्रभूमी पारंपरिक ज्ञान सांस्कृतिक वारसाचा सन्मान. त्यानंतर 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन युनायटेड बाय युनिक. त्यानंतर 4 फेब्रुवारी मानव बंधुत्वाचा आंतरराष्ट्रीय दिवस विभाजनाऐवजी संवाद. 10 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिन, स्मार्ट टेक सुरक्षित निवड, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित आणि जबाबदार वापर. 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिन, जगातील डाळी नम्रतेपासून उत्कृष्टतेपर्यंत. त्यानंतर या ठिकाणी बघा 11 फेब्रुवारी महिला आणि मुलीसाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन. थीम काय आहे? दृष्टीपासून परिणामापर्यंत लिंगभेद कमी करून स्टीमची पुनर्परिभाषा. 11 फेब्रुवारी जागतिक युनानी दिन, युनानी पद्धतीत नवोपक्रम आणि पुरावा ही थीम आहे. 12 फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिन, क्लस्टर्स ॲज ए ग्रोथ इंजिन, MSMES मधील उत्पादकतेत वाढ ही थीम आहे 12 फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिनची. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन, रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे एक साधन आहे, आवाज नाही. हा निव्वळ आणि केवळ पाठांतराचा भाग आहे, पाठ करावाच लागणार आहे. 14 फेब्रुवारी जागतिक जन्मजात हृदय जागृतता दिन, जीवन सक्षम करणे. आणि या ठिकाणी एक लक्षात घ्या, ज्या दिनविशेषची थीम आहे तेच आपण या ठिकाणी घेतलेत. आता इतर पण दिनविशेष आहेत पण जे थीमवाले आहेत ते आपण इथं प्राधान्याने घेतलेत. 14 फेब्रुवारी जागतिक जन्मजात हृदय जागृतता दिन, जीवन सक्षम करणे. 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन, प्रदर्शन प्रभाव आव्हानापासून बदलापर्यंत. 17 फेब्रुवारी जागतिक मानवी आत्मा दिन, जोडणीतून लवचिकता, भूतकाळाचा सन्मान, भविष्याची उभारणी. त्यानंतर 17 फेब्रुवारी जागतिक पर्यटन लवचिकता दिन, लवचिक पर्यटन विकासाला प्रोत्साहन देणे ही त्याची थीम आहे. 19 फेब्रुवारी मृदा आरोग्य दिन, स्वस्त जमीन, हिरवीगार शेती असे त्याची थीम आहे. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन, सक्षमीकरण, समावेशन, सामाजिक न्यायासाठी अंत करणे. 21 फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन, बहुभाषिक शिक्षणावर तरुणांचा आवाज. आणि 22 फेब्रुवारी जागतिक विचार दिन, आमची मैत्री अशी त्याची थीम आहे. त्यानंतर बघा 23 फेब्रुवारी जागतिक शांतता आणि समजूतदारपणा दिन, विविधता स्वीकारणे, सर्वांसाठी शांतता जोपासणे. 24 फेब्रुवारी जागतिक मुद्रण दिन, अजिंक्य किंवा न थांबणारे. 27 फेब्रुवारी जागतिक NGO दिन, फ्रॉम अँबिशन ते ऍक्शन, आफ्रिकेच्या ग्रीन आणि ब्ल्यू सोल्युशन मध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणे. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन, विज्ञानातील महिला, विकसित भारतासाठी उत्प्रेरक अशी थीम आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या दिनविशेषच्या थीम आहेत तेच दिनविशेष मी या ठिकाणी प्राधान्याने घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित पाठ करून जायचे. त्यानंतर बघा
पहिल्या घटना हा देखील भाग आपण यावेळेस नव्याने ऍड केलाय. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील नेट झिरो ठरलेले पहिले गाव कोणते? बेलाग्राम. कुठल्या जिल्ह्यातील आहे? भंडारा जिल्ह्यातील आहे बेलाग्राम. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य केरळ. भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकसाठी स्वतंत्र बजेट करणारे राज्य केरळ. 100% अंध असणाऱ्या भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश थान्या नाथनशी आहेत आणि त्या देखील कुठल्या? केरळच्या. हा देखील भाग महत्वाचा आहे. IMP असं मी म्हणेन की 100% अंध असणाऱ्या भारतातील पहिल्या न्यायाधीश थान्या नाथनशी कुठल्या? केरळच्या. व्यापक शहरी धोरणाचा मसुदा तयार करणारे आणि मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य केरळ. भारतातील पहिले राज्य ज्याने बॅसिलस सेप्टिलिस या जीवाणूला अधिकृतपणे राज्य मायक्रोब म्हणून घोषित केले केरळ. भारताच्या पहिल्या सर्वसमावेशक आणि ग्रामीण धोरणाला मान्यता देणारे राज्य केरळ. भारताला प्रथमच भरतीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती जाहीर करणारे राज्य केरळ. म्हणजे जिथं जिथं केरळ ते आपण प्राधान्याने इथं सुरुवातीला घेतलेलं आहे. त्यानंतर भारत सरकारच्या शिप बिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत पहिला SPV स्थापन राज्य तमिळनाडू. देशातील पहिले बॅरियर विरहित विना अडथळा टोल बूथ सुरू सुरत गुजरात NH48 या महामार्गावर. विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य निवेदिता दुबे. भारतातील पहिले RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च करणारी बँक त्रिपुरा ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँकच्या सहकार्याने. भारताने वन्यजीवाच्या संरक्षणासाठी पहिला रेड रोड कोठे बांधला? NH45 मध्य प्रदेश या ठिकाणी. देशातील पहिला संगीतमय रस्ता यावर 100% प्रश्न येणार. देशातील पहिला भारतातील पहिला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्ता कुठे? मुंबईमध्ये. त्याला कोस्टल रोड. जय हो या गाण्याची धून ऐकू येते. स्लमडॉग मिलेनियर मधलं हे गाणं आहे. जय हो नावाची धून ऐकू येते. देशातील पहिला संगीतमय रस्ता लक्षात ठेवा. राज्यातील पहिले जातमुक्त गाव सौंदाळा. सरपंच कोण आहेत? शरद आरगडे. तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर मधील. भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय मथुरा उत्तर प्रदेशमध्ये आहे. भारतातील पहिली शासकीय सहाय्यता लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर साठी राष्ट्रीय बायोबँक सुरू करणारे पहिले राज्य कुठले? गुजरात आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या घटना आणखीन आहेत, परंतु या ठिकाणी सगळ्याच घटना घेणं शक्य नाही. काही लोक माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन असतील, त्यांना माझी विनंती की चालू घडामोडी बाय देवाजोदर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावर मी दररोजचे वर्तमानपत्राची कात्रणं, महत्वाच्या बातम्या आणि चालू घडामोडीचे अपडेट असते. तिथं तुम्हाला सगळे अपडेट मिळतील. तर सर्वांनी तो चॅनल जॉईन करावा. त्याची लिंक आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन क्लिक केलं तरी तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यानंतर आता फेब्रुवारी 2026 मधल्या जे काही कोर घटना आहेत त्या बघूया. त्यामध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार 2026. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी महाराष्ट्रातील रणजितसिंह डिसले गुरुजी यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेस तो प्रश्न विचारला होता. आणि परत आता 2026ला भारतातील रुबल नागी जे आहेत, रुबल नागी यांना या ठिकाणी ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 मिळालेला आहे. त्यामुळे या घटनेवर परत एकदा प्रश्न विचारला जाईल येणाऱ्या एक्झाम म्हणून ही घटना आपल्याला व्यवस्थित पाहिजे. बघा, ग्लोबल टीचर पुरस्काराची सुरुवात झाली 2015ला. शिक्षकासाठीचा हा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. बघा, शिक्षकासाठीचा नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? ग्लोबल टीचर पुरस्काराला ओळखलं जातं. वर्की फाउंडेशन आणि युनेस्कोच्या सहकार्याने हा पुरस्कार दिला जातो. $10 लाख हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि या पुरस्काराची सुरुवात संस्थापक कोण आहेत? सनी वर्की जे आहेत हे संस्थापक आहे. जेम्स एज्युकेशन ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आणि या संस्थेतर्फे देण्यात येणारा ग्लोबल टीचर पुरस्कार 2026चा रुबल नागी यांना देण्यात आलेला आहे. आणि तो दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मखदूम यांच्या हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी रुबल नागी यांना मिळालेला आहे. आणि रुबल नागी ह्या दुसऱ्या भारतीय ठरले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता भारतीय चित्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत रुबल नागी. त्यांच्याबाबतची विधान लक्षात घ्या म्हटलं तर माहीत असावं. आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या 10व्या व्यक्ती आहेत, 10व्या शिक्षिका आहेत, 7व्या महिला आहेत. 10 मध्ये आतापर्यंत 7 महिलांना देण्यात आलाय, सर्वाधिक 7 महिलांना. आणि दुसऱ्या भारतीय आहेत. हे फॅक्च्युअल स्वरूपात जर डाटा विचारला तर हे माहिती असणं गरजेचं. 10व्या व्यक्ती, 7व्या महिला आणि दुसऱ्या भारतीय आहेत, हे महत्वाचं आहे. मुंबईतील झोपडपट्टीत भिंतीवर शैक्षणिक भिंतीचित्रे रेखाटली आणि लर्निंग वॉल्स बनवले. त्यांनी त्या भिंतीला लर्निंग वॉल्स बनवले. असं
आगळं वेगळं कार्य शिक्षण क्षेत्रातलं रुबन लागी यांनी केलेलं आहे. आता यात बघा त्यानंतरचा भाग, जे काही 10 व्यक्ती आहेत टोटल ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 2015चा पहिला नॅन्सी एटवेल ज्या आहेत अमेरिकेचे, त्यांना मिळाला. 2016चा हनान अल होब पॅलेस्टाईनचा आहे, त्यांना तो मिळाला. 2007चा मॅगी मॅकडोनेल कॅनडाचे आहेत, त्यांना मिळाला. 2018ला अँड्रिया झाफिरा कोड इंग्लंडचे आहेत, त्यांना मिळाला. 2019चा पीटर ताबीची केनिया, त्यांना तो मिळालेला आहे. त्यानंतर 2020चा रणजित सिंह डिसले गुरुजी महाराष्ट्राचे हे पहिले व्यक्ती, त्यांना भारतातील हे पहिले व्यक्ती त्यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला 2020ला. 2021ला केशिया थोरपे अमेरिकेचे आहेत, त्यांना मिळाला. 2023ला सिस्टर झेफ महिला ज्या आहेत ह्या पाकिस्तानच्या आहेत, त्यांना मिळाला. 2025चा मनसूर अल मनसूर सौदी अरेबियाचे, त्यांना तो मिळालेला आहे. आणि 2026चा रुबन लागी ह्या भारताच्या आहेत, यांना मिळालेला आहे. म्हणजे टोटल यादी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे किंवा मिळाला नाही असा प्रश्न आला अवघड स्वरूपातला, तर ही आपल्याला 10 नावं माहीत असणं अपेक्षितच आहे. त्यानंतरचा बघा विद्यार्थी मित्रांनो, माझी चालू घडामोडीचे इयरबुक प्रकाशित झाले, ऑलरेडी काही लोकांनी घेतलं असेल, परंतु नव्याने जे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी 2026च्या एक्झाम मध्ये मागील 1 ते 1.5 कोणत्याही परीक्षेच्या आधीचे 1 ते 1.5 वर्षाच्या आपल्याला घटना विचारल्या जातात, त्यासाठी उपयुक्त असणारं 2026चे इयरबुक, यामध्ये 2025च्या सर्व घडामोडी कव्हर केल्या आहेत. ही आवृत्ती 75वी आवर्जून आपण वाचावी. त्यानंतर बघा बाफ्टा पुरस्कार 2026 हा पुरस्कार पाहण्यामागचं आणखीन एक कारण, दरवेळेस तर आपण पाहतोच, आणि यावेळेस यातलं काय विचारलं जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय चित्रपटाची याच्यामध्ये निवड झाली, आणि त्या चित्रपटाचं नाव आहे बुंग. काय नाव आहे? बुंग हे नाव आहे. हा मणिपुरी चित्रपट आहे. कोणत्या भाषेतला आहे? मणिपुरी चित्रपट आहे. 79व्या क्रमांकाचा जो काय बाफ्टा पुरस्कार आहे, याच्यामध्ये चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. मग इथं फिरून पण प्रश्न विचारला जाईल, बाफ्टा पुरस्कारामध्ये बुंगला कोणत्या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला, तर चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. आता बघा ह्या बुंग बद्दल देखील माहिती असणं गरजेचं आहे. याचे दिग्दर्शक कोण आहेत? लक्ष्मीप्रिया देवी दिग्दर्शक आहेत. निर्मिती कोणी केली आहे? तर फरहान अख्तरने निर्मिती केली. चित्रपटाची कथा एका लहान मुलाभोवती फिरते. जे आपल्या आईला एक खास भेट देऊन आश्चर्यचकित करू इच्छितो तो मुलगा, त्याच्या संदर्भातला हा चित्रपट आहे बुंग. बुंगचे दिग्दर्शक कोण आणि कोणता पुरस्कार मिळाला, यावर मी अशी गॅरंटी देतो येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जाणार, आणि म्हणून ह्या घटनेला मी FIMP असं म्हणतो. आता सगळ्याच घटना महत्वाच्या असतात, पण त्यातली त्यात या ठिकाणी मणिपुरी चित्रपट असल्यामुळं त्या ठिकाणची अवस्था जर तुम्ही बघितलं असेल, आणि त्या तिथले जी काही वाद चालू होता वेगवेगळा, त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे, आणि त्याला या बाफ्टा पुरस्कारामध्ये पुरस्कार मिळाल्यामुळं या ठिकाणी आपला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर अभिनेत्री आलिया भट हिचा सर्वोत्कृष्ट गैर इंग्रजी भाषेतील चित्रपटासाठी गौरव करण्यात आला. वन बॅटल आफ्टर अनदर या ऍक्शन थ्रिलर चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण 6 किती पुरस्कार मिळाले? एकूण 6. वन बॅटल आफ्टर अनदर ऍक्शन थ्रिल या चित्रपटाला बाफ्टामध्ये 6 पुरस्कार मिळाले. दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन आहेत. बाफ्टा मधला सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? तर याचं उत्तर काय? वन बॅटल आफ्टर अनदर. कोणाचा? पॉल थॉमस अँडरसनचा. त्यानंतर बघा संयुक्त प्रादेशिक राजभाषा परिषद 2026 अतिशय महत्वपूर्ण असणार हा टॉपिक आहे. ही संयुक्त प्रादेशिक, बघा काय म्हणले ते, ह्या हेडिंग वाचा, प्रादेशिक राजभाषा परिषद 2026. ठिकाण आगरतळा त्रिपुरा या ठिकाणी पार पडली. कधी पार पडली? 20 फेब्रुवारी 2026ला. उद्घाटन कोणी केलं? गृहमंत्री अमित शहा यांनी उद्घाटन केलं. देशभरात राजभाषा धोरणाची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने, काय म्हणलं बघा, देशभरात राजभाषा धोरणाची अंमलबजावणी मजबूत करण्याच्या उद्देशाने पूर्व ईशान्य आणि उत्तरेकडील प्रतिनिधी यामध्ये काय झाले होते? सहभागी झाले होते. उद्देश काय? ही परिषद आंतर प्रादेशिक समन्वय वाढविण्यासाठी सर्वोत्तम पद्धतीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी, आणि इथं बघा आणि हा शब्द आहे, आणि राजभाषेशी संबंधित संवैधानिक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आयोजित केली जाते. ही परिषद काय आयोजित केली जाते याचं मागचं कारण या विधानामध्ये मिळून जाईल. आणि
विभाग परिषद जी आहे, संयुक्त प्रादेशिक परिषद जी आहे, ती वर्षात चार प्रादेशिक अधिकृत भाषा परिषदा आयोजित केल्या जातात, 4 वेळा आयोजित केल्या जातात. त्यातल्या 2 पार पडले आहेत. पहिली जानेवारी 2025-26 ला पार पडली, देवी अहिल्या विद्यापीठ इंदोर मध्य प्रदेशमध्ये, आणि फेब्रुवारीमध्ये दुसरी आगरतळा त्रिपुरा, जी आपण आता पाहतोय. या परिषदेत इको बँकेला, जी नॅशनलाइज बँक आहे इको, या इको बँकेला भागलपूर अचल या ठिकाणची शाखा आहे, राजभाषा पुरस्कार या बँकेला प्राप्त करण्यात आला. इथं प्रश्न येईल, कोणत्या बँकेला? या ठिकाणी संयुक्त प्रादेशिक राजभाषा परिषदेमध्ये, दुसऱ्या परिषदेमध्ये कोणत्या बँकेला राजभाषा पुरस्कार मिळाला? तर इको बँकेला मिळाला. सरकारी कामात राजभाषा हिंदीचा वापर वाढवणे आणि प्रादेशिक भाषांमधील समन्वय साधणे या राजभाषा परिषदेचा मेन उद्देश आहे. त्यानंतर गोवा सागरी परिषद GMC 2026 बघा, 21 फेब्रुवारी 2026 ला पार पडली ही परिषद. प्रमुख पाहुणे संजय सेठ, संरक्षण राज्यमंत्री आहेत. ठिकाण नौदल युद्ध महाविद्यालय. हे नौदल युद्ध महाविद्यालय कुठं आहे? गोवा या ठिकाणी आहे. कितव्या क्रमांकाची ही परिषद आहे? 5व्या क्रमांकाची. बांगलादेश, कामोरोस, इंडोनेशिया, केनिया, मादागास्कार, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड आणि टांझानिया अशा 14 देशाच्या, किती देशाचे प्रतिनिधी? 14 देशाचे प्रतिनिधी गोवा सागरी परिषदेला हजर राहिले होते. आता थीम काय आहे? तर बघा थीम काय, IOR मधील सामान्य सागरी सुरक्षा आव्हाने, गतिमान धोके कमी, ही त्याची थीम आहे. करण्यासाठी प्रयत्नाच्या प्रगतील रेषा. बघा थीम काय म्हणले, IOR मधील सामान्य सागरी सुरक्षा आव्हाने, गतिमान धोके कमी करण्यासाठी प्रयत्नाचा प्रगतिशील रेषा ही थीम आहे. आणि संकल्पना वेगळी, थीम आणि संकल्पना वेगळी आहे. आता परिषदेची संकल्पना काय आहे? हिंद महासागर क्षेत्रातील समान नागरी सुरक्षा आव्हाने, वेगाने वाढणारे धोके कमी करण्यासाठीच्या प्रयत्नाची दिशा, ही या परिषदेची काय आहे? संकल्पना आहे. त्यानंतर बघा, ही परिषद महासागरी या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी निगडीत आहे. कुठलं? महासागर ही जी काही संकल्पना आहे, या संकल्पनेशी निगडीत आहे. 2017 मध्ये हिंद महासागर क्षेत्रातील देशांच्या सहभागातून गोवा सागरी परिषदेला सुरुवात झाली होती. त्यानंतर जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस परिषद, आता ही वेगळी, जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस परिषद, विज्ञान काँग्रेस परिषद, आणि ही देखील गोवा या ठिकाणी पार पडली 4थ्या क्रमांकाची. 23 ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान प्रमोद सावंत, जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी या जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस परिषदेचे काय केले? उद्घाटन केलं. आणि ह्या परिषदेची थीम काय आहे? महासागर आरोग्य आणि शाश्वत भविष्य, अशी ह्या परिषदेची थीम आहे. आयोजक NIO, NCPOR आणि गोवा विद्यापीठ हे आयोजक होते. राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था कुठे? गोव्याला आहे. महासागर आरोग्य, हवामान, बघा आरोग्य, हवामान लवचिकता, सागरी परिसंस्था, शाश्वत निळ्या अर्थव्यवस्थेवर देण्यात आला. म्हणजे हा एक भाग. भारतातील सुमारे 25% लोकसंख्या किनारी भागात राहते. त्यानंतर पुढली परिषद आहे आंतरराष्ट्रीय आयुष परिषद IACE 2026. कितव्या क्रमांकाची? 3ऱ्या क्रमांकाची. 15 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान कोठे पार पडली? दुबई या ठिकाणी पार पडली. आणि आपल्या महाराष्ट्रातील आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, म्हणजे महाराष्ट्रातली व्यक्ती, केंद्रामध्ये ते आयुष राज्यमंत्री आहेत स्वतंत्र, प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेचं दुबई या ठिकाणी उद्घाटन झालं. आणि याची थीम आहे मानसिक आरोग्यासाठी पुराव्यावर आधारित आयुष्य हस्तक्षेप, ही त्याची थीम आहे. सहभागी देश 30, सहभागी प्रतिनिधी जवळजवळ 20,000 प्रतिनिधी सहभागी झाले होते. सायन्स इंडिया फोरम, वर्ल्ड आयुर्वेदिक फेडरेशन आणि भारत सरकार आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून या परिषदेचं, म्हणजे आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेचं आयोजन दुबई या ठिकाणी करण्यात आलं होतं. या महोत्सवात डॉक्टर अरुण यांच्या वेलनेस बियॉन्ड ऑल्स, काय म्हणलंय? वेलनेस बियॉन्ड ऑल्स ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तुम्हाला इथे प्रश्न येईल, आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेमध्ये कोणाच्या, डॉक्टर अरुण यांच्या कोणत्या चित्रपटाला, वेलनेस बियॉन्ड ऑल्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर AI फॉर ॲग्री परिषद 2026. विद्यार्थी मित्रांनो, ही परिषद जी काय पार पडली ती मुंबई या ठिकाणी पार पडली महाराष्ट्रामध्ये. 22 ते 23 फेब्रुवारी 2026 ला उद्घाटन मुख्यमंत्री आणि जितेंद्र सिंह माहिती तंत्रज्ञान मंत्री केंद्रातले आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कृषी क्षेत्रामध्ये
आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा समावेश करणे आणि जागतिक नवोपक्रमासह शेतकऱ्यांना सक्षम करणे या उद्देशाने महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 29 आहे. त्याच्या अंतर्गत ही जागतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो कुठे आयोजित करण्यात आला? मुंबईला आयोजित करण्यात आला. आणि कृषी क्षेत्रासाठी AI धोरण राबवणं महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पहिल्या घटनेवर जर प्रश्न आला तर 100% या घटनेवर प्रश्न येईल. कृषी क्षेत्रासाठी AIचा वापर किंवा AI धोरण वापर म्हणण्याविषयी AI धोरण जाहीर करणारे देशातील पहिलं राज्य कुठलं आहे? महाराष्ट्र राज्य. आणि ही जी परिषद घेतली AI फॉर ॲग्री परिषद, ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने घेतले. आपले कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे दत्तात्रय भरणे आहेत. या परिषदेमध्ये नेदरलँडमधील वँगेनिंगेन विद्यापीठ, बघा वँगेनिंगन विद्यापीठ आणि जागतिक बँक यांच्याशी महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. आता या परिषदे दरम्यान बघा महाविस्तार ॲप, स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी व्हॉइस टेलिफोनिक सुविधा, NGX कृषी माहिती सुरक्षितपणे एकत्रित करणारा देशातील पहिला प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न येईल. कृषी माहिती सुरक्षितपणे एकत्रित करणारा देशातील पहिला प्लॅटफॉर्म कुठला? AGX हा आहे. भिली AI मॉडेल, स्थानिक आदिवासी भाषेत कृषी सल्ला देणारे पहिले भाषिक मॉडेल कुठलं? भिली AI मॉडेल आहे. AI आधारित कृषी विकासासाठी 500 कोटीची तरतूद गेल्या वर्षीच्याच अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. त्यानंतर भारत AI इम्पॅक्ट समिट. आता तुम्ही बघितलं असेल, सोशल मीडिया असेल, मीडिया असेल, न्यूजपेपर असतील, सगळीकडे या परिषदेची चर्चा होती. आणि गेल्या वर्षीच्या राज्यसेवेला सुद्धा याच्यावर ह्या परिषदेवर प्रश्न आला होता. तर आता यात आपल्याला काय पाहायचंय आणि ही परिषद का महत्वाची, याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. भारत AI इम्पॅक्ट ही ग्लोबल लेवलची जी काही समिट आहे, ही 4थ्या क्रमांकाची समिट भारतामध्ये पार पडली. कुठे पार पडली? 4थ्या क्रमांकाची भारतामध्ये पार पडलेली नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. आणि ह्याची थीम काय आहे? सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशी थीम आहे. AI इम्पॅक्ट समिट 2026 ही ग्लोबल साऊथ मध्ये आयोजित होणारी पहिली जागतिक AI समिट आहे. काय म्हणलंय? पहिली जागतिक AI समिट आहे. लक्षात घ्या या ठिकाणी. कुठली? ग्लोबल साऊथ मध्ये आयोजित होणारी. तशी ती किती आहे? 4थी आहे. आयोजक कोण आहे? मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया मेटी अंतर्गत इंडिया AI मिशन हे आयोजित आहे. बघा कालावधी 16 ते 20 फेब्रुवारी 2026. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असते. आणि थीम काय? ए ग्लोबल कॉन्व्हर्जन्स ऑफ स्केल इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट. तुम्ही इथं पाहून घ्या, कधी कधी उच्चारशास्त्रामध्ये लक्षात येत नाही तर स्क्रीनवर पाहून घ्या. उद्देश काय? भारताला ग्लोबल AI लीडर बनवणे हा उद्देश आहे. 3 पायाभूत स्तंभावर आधारित ही परिषद होती. ही घटना IMP आहे. तुम्हाला प्रश्न असा येईल या ठिकाणी, एक लक्षात घ्या. भारत AI इम्पॅक्ट समिट कोणत्या 3 पायाभूत स्तंभावर आधारित होती? लोक म्हणजे पीपल, ग्रह म्हणजे प्लॅनेट आणि प्रगती म्हणजे प्रोग्रेस. या 3 स्तंभावर आधारित होती. 100% यावर प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर हा देखील भाग महत्वाचा. AI इम्पॅक्ट समिट मधील चर्चासत्रात 7 चक्र होते. किती चक्राभोवती? तर 7 चक्राभोवती ही परिषद पार पडली. पहिले मानवी भांडवल, दुसरे सामाजिक सक्षमीकरणासाठी समावेशन, तिसरे सुरक्षित आणि विश्वासार्ह AI, चौथे लवचिकता, नवोन्मेष आणि कार्यक्षमता, 5वे विज्ञान, 6वे AI संसाधनांचे लोकशाहीकरण आणि 7वे आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याणासाठी AI. अशा 7 चक्राभोवती ही भारत AI इम्पॅक्ट पार पडलेली आहे. सुमारे 30 देशातील 300हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते. मोदींनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनासाठी भारताचा मानव फ्रेमवर्कचे अनावरण केले. मानवचा लॉंग फॉर्म दिलाय. M म्हणजे मॉरल अँड इथिकल सिस्टीम, A म्हणजे अकाउंटेबल गव्हर्नन्स, N म्हणजे नॅशनल सवर्जनटी, A म्हणजे ऍक्सेबल अँड इन्क्लुझिव्ह AI आणि V म्हणजे व्हॅलिड अँड लेग्लिमेट AI सिस्टीम. बघा तुम्ही स्क्रीनवर बघून घ्यायचं, कारण की स्पेलिंग महत्वाचे आहे, ते आपल्याला इथं विचारली जाऊ शकते. मानव फ्रेमवर्कचं मोदीने कशाचं उद्घाटन केलं? तर मानव फ्रेमवर्कचं. मानव म्हणजे काय त्याचं इथं लॉंग फॉर्म दिलेलं आहे. त्यानंतर बघा इंडिया AI इम्पॅक्ट परिषद 2026 मध्ये स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली घोषणापत्राला 88 देशांनी मान्यता दिली. किती देशांनी मान्यता दिली? 88 देशांनी मान्यता दिली. मला जर प्रश्न आला तर याच्यावरील किती देशांनी मान्यता दिली दिल्ली घोषणापत्राला AIच्या? तर 88 देशांनी मान्यता दिली. नवी दिल्ली घोषणापत्रात AIच्या माध्यमातून मानव कल्याणावर भर देण्यात आलेला आहे. कशावर भर देण्यात आला?
मानव कल्याणावर भर देण्यात आला. मुंबई IITने विकसित केलेल्या भारत जेन हे नवीन मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले. हे ऍप्लिकेशन ChatGPTला टक्कर देऊ शकते. कोणतं ऍप्लिकेशन? तर भारत जेन. 2027 ची आगामी AI परिषद स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे होणार आहे आगामी परिषद, आणि 2028 ची AI परिषद UAE संयुक्त अरब अमिरात या देशात होणार आहे. 27 कोटी आणि 28 कोटी हे देखील या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे. त्यानंतरची पुढली घटना आहे फेब्रुवारी 2026 मधील महत्वाची राज्य निवडणूक आयुक्ताची राष्ट्रीय परिषद. बघा, भारतात जेवढे राज्य निवडणूक आयोग आहेत त्या सगळ्या आयुक्तांची राष्ट्रीय परिषद या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे नवी दिल्लीत भारत मंडपन या ठिकाणी 24 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. आणि याचे अध्यक्ष कोण होते? ज्ञानेश कुमार, जे काही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार ते अध्यक्ष होते. 25 वर्षानंतर ही परिषद पार पडलेली आहे. यापूर्वी 1999 ला ही परिषद पार पडली होती. आणि उद्देश काय? भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगामध्ये त्यांच्या कायदेशीर चौकटीत राहून, बघा काय वाक्य, त्यांच्या कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया व व्यवस्थापनाबाबत समन्वय अधिक मजबूत करणे हा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर बघा, या परिषदेच्या दरम्यानच या परिषदेला हजर राहण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष एम्यान्युएल मॅक्रॉन जे आपल्या भारत दौऱ्यावर आले होते 17 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान. तर यावेळेस त्यांच्याबरोबर जे आपण काही करार केलेत किंवा त्यांची भेट झाली त्या संदर्भातली आपल्याला माहिती पाहिजे. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष एम्यान्युएल मॅक्रॉन भारत भेटीवर आले होते. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यामध्ये मुंबईतील लोकभवन येथे 17 फेब्रुवारी बैठक पार पडली. आणि यामध्ये भारतामध्ये H-125 हेलिकॉप्टर कर्नाटकमधील बेमागल येथे जुळवणी करण्यात येणार असून या प्रकल्पाचे अभय नेत्यांनी व्हर्च्युअली उद्घाटन केले. कोणी उद्घाटन केले? भारताच्या H-125चं मॅक्रॉन आणि मोदी यांच्या हस्ते कर्नाटकील बेमागल या ठिकाणी त्याचं काय केलं? व्हर्च्युअली उद्घाटन करण्यात आलंय. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड TSL च्या मालकीचा हा प्लांट आहे. दोन्ही देशांनी भागीदारीच्या दृष्टीने इंडिया फॉर फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन या उपक्रमाला प्रारंभ केला. आणि यावेळेस जवळजवळ 21 करार झाले भारत आणि फ्रान्समध्ये. हॅनर क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रान्सची संरक्षण क्षेत्रातील कंपनी सॅफ्रॉन यांच्यात संयुक्त कोणती, बघा इथे काय म्हणले, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रान्स संरक्षण क्षेत्रातील कंपनी सॅफ्रॉन यांच्यात संयुक्त भागीदारी करण्यात आलेली आहे. भारताचे पहिले खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर आहे H-125. 2027च्या सुरुवातीला तयार होण्याची अपेक्षा आहे. हे हेलिकॉप्टर माउंट एव्हरेस्टवरील विक्रमी लँडिंगसाठी सुद्धा ओळखले जाते. कोणते हेलिकॉप्टर? H-125 हेलिकॉप्टर. मॅक्रॉनचं जर तुम्ही बघितलं असेल, सकाळी उठून ते मुंबईमध्ये सुद्धा व्यायाम करत होते. दोन्ही नेत्यांनी भारत फ्रान्स इनोव्हेशन फोरमचे उद्घाटन केले. 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भारतातील वेगवान मेट्रो, त्यानंतरची घटना बघा. वेगवान मेट्रो 22 फेब्रुवारी 2026 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील सर्वात वेगवान मेरठ मेट्रोचे, कुठले मेट्रो? मेरठ मेट्रोचे, वेगवान मेरठ मेट्रोचे काय केलं? उद्घाटन केलं. 82.15 किमी लांबीच्या दिल्ली मेरठ रॅपिड रेल्वेचं देखील यावेळेस उद्घाटन करण्यात आलं. दिल्ली मेरठ हा जो काही मेरठ हे उत्तर प्रदेशमध्ये 3 तासाचा प्रवास आहे, आता तो केवळ 55 मिनिटात करता येणार आहे. मेरठ मेट्रोचा कमाल वेग किती असणार आहे? ताशी 120 किमी असणार आहे. ताशी 120 किमी असणार आहे. संपूर्ण 23 किमी मार्ग अंदाजे 30 मिनिटात पूर्ण करणार आहे. देशात पहिल्यांदाच असं करते. एकाच ट्रॅकवर नमो भारत पण आहे, म्हणजेच RRTS रिजनल रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम म्हणजे प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली आणि मेरठ मेट्रो धावणार आहे. भारतातील पहिलं स्टेशन आहे हे, की एकच स्टेशन, बघा काय, एकच स्टेशन आणि ट्रॅकवर मेट्रो पण आहे आणि रॅपिड रेल पण आहे. म्हणजे हा देखील भाग महत्वाचा म्हणून याच्यावर आपला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर आंतरसंसदीय मंत्री समूहाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या पहिल्या टप्प्यात 60 देशासमूह सोबत आपण काय करण्यात आलेलं आहे, या ठिकाणी मैत्री समूह स्थापन करण्यात आलेला आहे. आंतरसंसदीय संबंध मजबूतीसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे याचे जनक आहेत. यांच्या संकल्पनेमधूनच या गटाची स्थापना झालेली आहे. जगातील इतर देशासोबत भारताचे संसदीय संबंध अधिक दृढ करणे, मजबूत करण्यासाठी आंतर संसदीय मैत्री समूहाची स्थापना करण्यात आली. म्हणजे खासदारामध्ये जगातल्या इतर खासदारांबरोबर भारताच्या खासदाराचा समन्वय साधण्यासाठी आंतर संसदीय मैत्री समूहाची स्थापना ओम बिर्ला यांच्या संकल्पनेने करण्यात आली आणि सुरुवातीलाच पहिल्या टप्प्यात
60 देशाबाबत मैत्री गट आपण स्थापन केलेला आहे. आपल्या देशातील खासदारांना अन्य देशातील आपल्या समकक्षाशी थेट संपर्क साधता यावा, हा एक उद्देश आहे. हा मैत्री गट नियमित संवाद, अभ्यास दौरे व संयुक्त बैठकाच्या माध्यमातून दीर्घकालीन सहकार्याला प्रोत्साहन देतील. भारताची संसद विविध देशामधील एक पूल म्हणून आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा सशक्त आवाज म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करेल, हा मैत्री समूहाचा काय उद्देश आहे. त्यानंतर बघा, देशाचे पहिले दहशतवादी धोरण आपल्या भारताचे कणखर आपण म्हणतो त्यांना गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे. केंद्रीय गृह मंत्र्यांनी ते जाहीर केले 23 फेब्रुवारीला. कधी जाहीर केलं? 23 फेब्रुवारी 2026 ला केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाचे पहिले दहशतवाद विरोधी आणि सायबर सुरक्षा धोरण, त्याचं नाव काय आहे? प्रहार नाव आहे. तुम्हाला असं विचारलं जाईल, भारताच्या पहिल्या दहशतवादी धोरणाचे नाव सांगा. प्रहार म्हणजे काय? आपण म्हणतो प्रहार शब्द वापरतो, घाव. त्याचा अर्थ काय? घाव. या शब्दाचा अर्थ भारतीय नागरिक आणि हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी दहशतवादी हल्ला रोखण्याकरिता हे प्रहार धोरण जाहीर केले. आता ह्या धोरणाची वैशिष्ट्य काय बघा. प्रहार धोरण दहशतवाद आणि हिंसक अतिरेकीपणाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्याचे काम करेल. धोरणात्मक आराखडा तयार करेल. बघा, धोरणात्मक आराखडा तयार करेल. सायबर हल्ले रोखणे आणि सोशल मीडियावर दहशतवादी कारवायांना आळा घालणे या धोरणात समाविष्ट आहे. गुप्तचर संस्था किंवा IB या संपूर्ण धोरणाचा मुख्य स्तंभ आहे. दहशतवादी, त्यांचे वित्त पुरवठादार आणि त्यांच्या आश्रयदात्यांना नायनाट करणे हा धोरणाचा मुख्य उद्देश आहे. दहशतवाद विरोधात कारवाईसाठी केंद्रीय संस्था आणि राज्य पोलीस दलामध्ये समन्वय साधणे, गुप्त माहिती मिळवणे, ती त्वरित सुरक्षा यंत्रणेकडे पोहोचवणे यासाठी बहुप्राधिकार केंद्र किंवा मल्टी एजन्सी सेंटर आणि गुप्तचर सहकृती दल स्थापन करण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रहार धोरणाची वैशिष्ट्ये काय आहेत असं विचारलं तर ते माहिती असं म्हणून इथे डिटेल घेतलेलं आहे. त्यानंतर राफेल विमान खरेदी. बघा, याच्यामध्ये 12 फेब्रुवारी 2026 ला फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर हा व्यवहार 3.25 लाख कोटी रुपयाचा आहे. हा भारताचा सर्वात मोठा संरक्षण करार आहे. कोणाबरोबर केलाय? फ्रान्स बरोबर केलेला आहे. दोसा एअरवेज कडून 18 विमाने उड्डाणासाठी सज्ज स्थितीत मिळणार. रेडीमेड आपल्याला 18 मिळणार. उर्वरित 96 जे आहेत, कितीपैकी बघा सुरुवातीला पाहिले 114 पैकी 18 आपल्याला उड्डाणासाठी सज्ज, उर्वरित 96 भारतात बनणार आहेत आणि 60% भाग स्वदेशी असणार आहेत. हे भाग महत्वाचा आहे. भारतात बनणारे 96 आहे, स्वदेशी भाग असणारे 60%. डिफेन्स ॲक्विटेशन काउन्सिल DAC च्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीकडे गेला आणि त्यानंतर राफेल करारावर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप IMACC म्हणजे इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप जो आहे, द्वारे भारतीय लष्कर, कालावधी 18 ते 23 फेब्रुवारी 2026, ठिकाण पूर्व हिमालयाचा पायथा आणि कितवी? पहिलीच आहे, त्यामुळे कदाचित आपल्याला विचारली जाईल. या स्पर्धेत किती देश सहभागी झाले? 8 देश. भारत आहे, भूतान आहे, ब्राझील आहे, कझाकस्तान आहे, किर्गिस्तान आहे, नेपाळ आहे, श्रीलंका, सौदी अरेबिया. मला इथे प्रश्न येईल, या मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज मध्ये एकूण किती देश सहभागी झाले? 8 देश सहभागी झाले, असं तुम्ही लक्षात ठेवायचं. स्पर्धा कठीण पर्वतीय भागात पार पडली. ती प्रत्यक्ष लष्कर मोहिमेतील परिस्थितीचे प्रतिबिंब दाखवते. त्यानंतर विश्व मराठी संमेलन, साहित्य संमेलन आपण ऑलरेडी पाहिलेलंच आहे जानेवारी महिन्यामध्ये. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये विश्व मराठी संमेलन जे नाशिक या ठिकाणी 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या ठिकाणी हे संमेलन पार पडलेलं आहे. 4थ्या क्रमांकाचं आहे. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग जो आहे, उदय सामंत हे मंत्री जे आहेत ते त्या ठिकाणी या मराठी भाषा विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक या जिल्ह्यामध्ये 26 ते 1 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान पार पडलं. आणि या संमेलनामध्ये काही पुरस्कार प्रदान करण्यात आले. ते पुरस्कार आपल्या परीक्षेला विचारले जातील. ते मराठी भाषा विभागाचे पुरस्कार आहेत. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णीला प्रदान करण्यात आला. श्रीनिवास कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला 10 लाख रुपये स्वरूपे. साहित्य भूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना प्रदान करण्यात आला 10 लाख रुपये स्वरूपे. त्याच देखील श्री पु भागवत पुरस्कार जो प्रकाशनासाठी असतो तो निर्मल प्रकाशनाला देण्यात आला 5 लाख रुपये स्वरूपे. मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दिलीप धोंडगे आणि आपटे वाचन मंदिर इचलकरंजी
यांना प्रदान करण्यात आला 2 लाख रुपये स्वरूपे. आणि विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो आहे, मला वाटतं ही डबल झालेला आहे, याची काय आवश्यकता नाही. तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी 10 लाख रुपये याचं स्वरूप आहे. त्यानंतर बघा कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद 2 लाख रुपये स्वरूपे. कलारत्न पुरस्कार अजय अतुल गोगावले 5 लाख रुपये स्वरूपे. आणि विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार हा पहिला आहे, शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती कुरेकर 5 लाख रुपये. या चार्टमध्ये जे काय मी जेवढे पुरस्कार दिले आहेत बघा, सुरुवातीला हा चार्ट आणि नंतरच हा चार्ट, यापैकी एखादा प्रश्न विचारला जाईल, कारण याच्यापूर्वी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार विचारलेला आहे. महाराष्ट्र भाषा विभागाचे हे पुरस्कार आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवून जायचं कंपल्सरी. त्यानंतर आसाममध्ये आपत्कालीन लँडिंग. आता बघा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे C-130 जे हे विमान जे आहे 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रथमच आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात आपत्कालीन लँडिंगसाठी उभारण्यात आलेल्या विशेष धावपट्टीवर उतरले. हे महत्वाचं आहे, कोणतं विमान, कोण उतरलं आणि कोणत्या ठिकाणी उतरलं. छाबुआ हवाई तळावरून त्यांच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती 37 NH किती 37 वर लँड झालं. उभारण्यात आलेल्या धावपट्टीवर ते उतरण्यात आलं. मोरान बायपासवरील 4.2 किलोमीटरची धावपट्टी 100 कोटी रुपयाचा निधी खर्च करून तयार केली. 14 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान मोदीच्या हस्ते याच दिवशी मोदीच्या हस्ते ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा पुलाचे उद्घाटन करण्यात आले. हा पूल गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडतो. त्यानंतर पाण्याखालील दुहेरी ट्यूब रस्ता रेल्वे बघता. बघा आता पाण्याखाली काय म्हणले, दुहेरी ट्यूब रस्ता पण आहे आणि रेल्वे बोगदा पण आहे. आणि कुठे ह्या आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीखालचा भारतातला पहिला. कोणत्या राज्यात आणि कोणती नदी, आसाम राज्यात नदी कोणती, ब्रह्मपुत्रा. पाण्याखालील दुहेरी ट्यूब रस्ता रेल्वे बोगदा मंजूर केलाय. 33.7 किलोमीटरचा या प्रकल्पात 15.79 किलोमीटरचा दुहेरी ट्यूब बोगदा आणि 4 पदरी रस्ता आहे. हा प्रकल्प EPC पद्धतीने 18,662 कोटीनं उभारला जाणार आहे. हा बोगदा NH नॅशनल हायवे 15 वरील गोहपूर आणि NH 715 वरील नुमालीगडला जोडणार आहे. हे महत्वाचे. हा बोगदा कशाला जोडणार, NH 15 वरील गोहपूर आणि NH 715 वरील नुमालीगडला जोडणार आहे. हे वाक्य IMP आहे याच्यामध्ये. यामुळे अंतर 240 किमीवरून फक्त किती किलोमीटर, 34 किलोमीटरवर येईल. हा बोगदा ईशान्येकडील राज्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर बघा ओल चिक्की लिपी. ओल चिक्की लिपी संताली समाजाची प्रभावी ओळख आहे. आता ही ओल चिक्की लिपी शताब्दी वर्ष 100 वर्ष पूर्ण झाली. ह्या लिपीला किती वर्ष पूर्ण झाली, 100. यापूर्वी मी अनेक वेळेस सांगितले, एखाद्या घटनेला 25 वर्षे, 50 वर्षे, 60 वर्षे, 75 वर्षे, 100 वर्षे पूर्ण झाले. त्या घटनेवर येणाऱ्या आगामी परीक्षेत आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि ह्या ओल चिक्की लिपीला 100 वर्ष पूर्ण झाल्यात. राष्ट्रपतीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शताब्दी महोत्सव सुद्धा पार पडलेला आहे. याची स्मरणिका पण या ठिकाणी, नाणे पण आणि टपाल तिकीटाचे पण प्रकाशन करण्यात आले. ही कोणत्या समाजाची लिपी, तर संथाली समाजाची लिपी. कोणती लिपी, तर ओल चिकी लिपी. किती वर्ष पूर्ण झाली, तर 100 वर्ष पूर्ण झाले. ओल चिकीची निर्मिती पंडित रघुनाथ मुर्मू, याचे जनक कोण आहेत, पंडित रघुनाथ मुर्मू यांनी केली. संताली भाषा 2003 मध्ये भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीत समाविष्ट करण्यात आली. ओल चिकी लिपी एकूण 30 अक्षरे आहेत. किती अक्षर आहेत, एकूण 30 अक्षरे आहेत. संताली भारतातील प्रमुख आदिवासी भाषा असून ती झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. काय म्हणले, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आणि ही लिपी पूर्णपणे ध्वन्यात्मक आहे. या लिपीवर 2026च्या येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेत 100% प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणारच. त्यानंतर सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनचं उद्घाटन या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2026ला PMO कार्यालय जनतेसाठी काय करण्यात आलं, समर्पित करण्यात आलं. आणि या सेवा तीर्थमध्ये कोणती कार्यालय असा प्रश्न आला तर पंतप्रधान कार्यालय आहे, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आहे आणि कॅबिनेट सचिवालय आहे. आणि कर्तव्य भवनचं देखील उद्घाटन करण्यात आले. आणि कर्तव्य भवन मध्ये वेगवेगळ्या विभागाची, कर्तव्य भवन 1 आणि 2 जे काय 3 आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागाची मंत्रालय या कर्तव्य भवन मध्ये असणार आहेत. आणि सेवा तीर्थमध्ये महत्वाचे 3 निर्णय
या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी घेतले. अपघातग्रस्तांना 1.5 लाखापर्यंत कॅशलेस उपचार देणाऱ्या पीएम राहत योजनेचा शुभारंभ केला. कोणत्या योजनेचा? पीएम राहत, 1.5 लाखापर्यंत कॅशलेस उपचार. त्यानंतर लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट दुपटीने वाढवून 6 कोटी केले आणि 10,000 कोटीच्या निधीची तरतूद असलेल्या स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ला मंजुरी दिली. म्हणजे स्टार्टअप इंडिया 2 ची या ठिकाणी 10,000 कोटीचा निधी असलेल्याची सुरुवात करण्यात. असे 3 महत्वपूर्ण निर्णय सेवा तीर्थ म्हणून पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी घेतले. आता सेवा तीर्थ म्हणजे काय? सेवेचे स्थान आहे. आधीचे नाव एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह असे होते, परंतु 2 डिसेंबर 2025 रोजी त्याचे नाव बदलून सेवा तीर्थ करण्यात आले. सेवा तीर्थचे ब्रीदवाक्य काय? नागरिक देवो भव हे ब्रीदवाक्य आहे. पीओमओ कार्यालय जे आहे चनकेश्वर मंदिराच्या वास्तुकलेवर, बघा हे महत्वाचं वाक्य आहे, चनकेश्वर मंदिराच्या वास्तुकलेवर आधारित आहे. हे मंदिर कर्नाटक मधील बेलूर येथील यंगची नदीच्या काठावर स्थित आहे. पीएमओ कार्यालयाचा जो काय फोटो या ठिकाणी बघा दाखवलेला आहे, हे कशावर आहे तर चनकेश्वर मंदिरावर आधारित आहे. या फ्रेम मध्ये तुम्ही बघा त्या धर्तीवर, त्या वास्तुकलेवर ते आधारित आहे. त्यामुळे हे चनकेश्वर मंदिराचं लक्षात ठेवा. कर्नाटकमध्ये बेलूर येथे आहे, यंगची नदीच्या काठावर. त्यानंतर भारतातील पहिला क्लायमेट वीक 2026 मुंबईमध्ये पार पडला. 17 ते 19 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान हवामान विषयावरील जागतिक संवादासाठीचा हा मंच उभारण्यात आला. आयोजक प्रोजेक्ट मुंबई, संस्थापक शिशिर जोशी आणि उद्घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रल्हाद जोशी जे केंद्रीय ऊर्जा मंत्री ते देखील हजर होते. क्लायमेट इन द ग्लोबल साऊथ ॲडव्हान्सिंग इनोव्हेशन अँड कलेक्टिव्ह ॲक्शन या थीम रिपोर्टचे प्रकाशन देखील यावेळेस करण्यात आलेलं आहे. ज्या घटनेवर आतापर्यंत ज्या काही वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा झाल्या त्याच्यावर तो प्रश्न विचारलायच. 2 परीक्षावर देखील प्रश्न आतापर्यंत येऊन गेला. हिंददी चादर महाराष्ट्र शासनाने गुरु तेग बहादूर साहेब यांच्या बलिदान लक्षात घेऊन त्यांच्या 350व्या शहीदी वर्षाला समोरून शहीदी समागमाचे आयोजन केले. आयोजक कोण? सांस्कृतिक मंत्रालय. कोण? सांस्कृतिक मंत्रालय, महाराष्ट्र शासन. ठिकाण कुठे? खारघर, नवी मुंबई. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026च्या दरम्यान. भारतीय इतिहासात धर्म, मानवता आणि स्वातंत्र्य या मूल्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या महान विभूतीमध्ये 9वे शीख गुरु हिंददी चादर गुरु तेग बहादूर साहेब यांचे स्थान मानाचे आहे. प्रश्न असा आला होता, हिंददी चादर हा शहीदी समागमन कोणाच्या स्मरणार्थ? तर गुरु श्री तेग बहादूर साहेब यांच्या स्मरणार्थ. कोणी आयोजक केलं? सांस्कृतिक मंत्रालय, महाराष्ट्र शासन. त्यांनी केवळ शीख धर्माच नाही तर संपूर्ण मानव जातीचे रक्षण केले. म्हणूनच इतिहासाने त्यांना हिंद दी चादर ही गौरवशाली उपाधी दिली. 1675ला मुघल सम्राटांनी त्यांना धर्मांतर संदर्भात दिल्लीला बोलावले, मात्र श्री गुरु तेग बहादूर आपल्या मतावर ठाम राहिले. अखेर 11 नोव्हेंबर 1675 रोजी त्यांना शिरच्छेद करण्यात आला. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान धर्म स्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान म्हणून नोंदवले गेले. त्यानंतर संतोष ट्रॉफी 2025 फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. हा स्पर्धा परीक्षेतला आवडता प्रश्न. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. अनेक वेळेस दत्तक घेतल्यासारखा हा प्रश्न विचारलाय. संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित? फुटबॉल. आता मेन आपण पाहूया. 25-26 ट्रॉफी 79व्या क्रमांकाची सर्व्हिसेस संघानं जिंकली, केरळला हरवून जिंकली. अंतिम सामना दाखूखाना फुटबॉल स्टेडियम आसाम या ठिकाणी, म्हणजे ही स्पर्धा कुठे पार पडली तर आसाम या ठिकाणी पार पडली. आणि सर्व्हिसेसचे कितवे विजेतेपद आहे? 8वे विजेतेपद आहे. कितवे? 8वे विजेतेपद आहे. केरळने 7 वेळा विजेतेपद पटकावले. कालावधी 15 डिसेंबर ते 8 फेब्रुवारी 2026. सहभागी संघ 38. सर्वाधिक गोल करणारा खेळाडू हिमांशू जाकरा, 9 गोल केलेत. किती? 9 गोल केलेले आहेत. त्यानंतर बघा, आर्थिक साक्षरता सप्ताह आरबीआय द्वारे 9 ते 13 फेब्रुवारी. इथं प्रश्न येईल, आरबीआय द्वारे आर्थिक साक्षरता सप्ताह कधी साजरा करण्यात आला? 9 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान. आणि याची संकल्पना काय? केवायसी सुरक्षित बँकिंगकडे जाण्याचे पहिले पाऊल. उद्घाटन आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा. ठिकाण मुंबई या ठिकाणी. 2016 पासून दरवर्षी साजरा होणारा आर्थिक साक्षरता सप्ताह नागरिकांमध्ये महत्वाच्या आर्थिक विषयावर जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश ठेवतो. त्यानंतर लोकसभा सभापतीच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव. काँग्रेस पक्षाने फेब्रुवारी 2026 मध्ये लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. लोकसभा सभापती विरोधात यापूर्वी अनेकदा अविश्वास प्रस्ताव आणले, परंतु एकही यशस्वी झालेला नाही. सभापतींना
पदावरून काढून टाकण्याची संपूर्ण प्रक्रिया भारतीय संविधानाच्या कलम कितीमध्ये आहे 94 आणि लोकसभेच्या कार्यपद्धती नियमाचा कायदा 200 नुसार नियंत्रित केली जाते. अविश्वास प्रस्तावाला 50 सदस्याचा पाठिंबा लागतो. प्रस्ताव स्वीकारल्यापासून 10 दिवसाच्या आत चर्चा आणि मतदान होते. प्रस्ताव लोकसभा महासचिवाच्या लेखी स्वरूपात सादर करावा लागतो. महासचिवांना लेखी स्वरूपात सादर करावा लागतो. त्यानंतर बायोफॅक मेळा 2026 कुठं भरला? न्यूबर्ग जर्मनी या ठिकाणी तो भरला. 10 ते 13 फेब्रुवारी 2026 जगातील सर्वात मोठा सेंद्रिय उत्पादनाचा व्यापारी मेळावा आहे. काय बघा, बायोफॅक हा काय आहे? सेंद्रिय उत्पादनाचा व्यापार मेळा आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बायोफॅक जर्मनीत जो काही हा मेळावा पार पडलेला आहे, यामध्ये भारत देशाला कंट्री ऑफ द इयर वर्षातील सर्वोत्तम सेंद्रिय देश म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आणि यावर प्रश्न येणारच, कोणत्या देशाला वर्षातील सर्वोत्तम सेंद्रिय देशाचा देश म्हणून ओळखण्यात आलं? तर भारत देशाला. वाणिज्य आणि उद्योग मंत्र्याच्या अपेडा या संस्थेच्या नेतृत्वाखाली भारताचा सहभाग. 2024-25 मध्ये भारताची सेंद्रिय अन्न निर्यात $667 दशलक्ष इतकी आहे. 24-25 मध्ये किती? $667 दशलक्ष इतकी आहे. इथं लक्षात काय घ्या, हा बायोफॅक जर्मनीमध्ये आणि आपल्या भारताला कंट्री ऑफ द इयर सर्वोत्तम सेंद्रिय देशाचा पुरस्कार मिळाला आहे. साबलकोट जलविद्युत प्रकल्प सरकारी क्षेत्रातील कंपनी NHPC ने चिनाब नदीवर, कुठं? चिनाब नदीवर साबलकोट जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी अधिकृतपणे टेंडर प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे ही चर्चेत आलं. कुठला जलविद्युत प्रकल्प? साबलकोट. कोणत्या नदीवर? चिनाब नदीवर. रामबन जिल्ह्यात प्रस्तावित आहे. कुठं? रामबन जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे 5129 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. साबलकोट जलविद्युत प्रकल्पातून 1856 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 9 वर्षे लागणार आहेत. उद्देश जम्मू काश्मीरच्या वाढत्या ऊर्जा गरजा भागवणे. नंतर वंदे मातरम कोस्टल सायक्लॉन 2026 क्रमांक 2. उद्घाटन भारत नित्यानंद रॉय गृह राज्यमंत्री. सुरक्षित तट सुरक्षित भारत ह्या थीमच्या अंतर्गत याचं आयोजन करण्यात आलं. CISF द्वारे 28 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं. देशातील महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने आपल्या 57 वर्षाच्या गौरवशाली सेवेचे औचित्य साधत 7 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन उपक्रम आयोजित केला होता. उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करणे. 1969 मध्ये स्थापन झालेल्या CISF ने गेल्या 57 वर्षात रिफायनरीज, विमानतळ, बंदरे, मेट्रो रेल्वे, अणुऊर्जा प्रकल्प, अंतराळ केंद्र यासह देशाच्या अनेक सामरिकदृष्ट्या महत्वाच्या आस्थापनांची सुरक्षा सक्षमपणे सांभाळलेली आहे. या मोहिमेत 50% महिला सहभागी आहेत. हे महत्वाचं आहे. तर सामाजिक सहभागाच्या माध्यमातून 52 किनारी गावांना तटप्रहरी म्हणून दत्तक घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर महिला प्रीमियर लीग जी आहे, कितव्या क्रमांकाची जी ही महिला प्रीमियर लीग आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर बघा, 4थ्या क्रमांकाची ही महिला प्रीमियर लीग नवी मुंबई आणि वडोदरा या ठिकाणी पार पडली. 9 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान ही स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेतला विजेता संघ रॉयल चॅलेंज बेंगलोरू, प्राप्त रक्कम 6 कोटी. उपविजेता कोणाला हरवलं? दिल्ली कॅपिटल्सला हरवलं, प्राप्त रक्कम 3 कोटी. ऑरेंज कप स्मृती मानधना सर्वाधिक धावा 377. पर्पल कॅप सोफी डिवाइन सर्वाधिक बळी 17. मालिकावीर सोफी डिवाइन गुजरात जायंटची 243 धावा 17 विकेट घेतल्यात आणि एमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन नंदिनी शर्मा दिल्ली कॅपिटलची 17 विकेट्स त्यांनी देखील घेतलेले आहेत. हे त्याचे रेकॉर्ड्स आहेत. वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये बघा, ह्या वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स करून खेळणारी नॅट सायवर ब्रंट इंग्लंडची WPL मध्ये रॉयल चॅलेंज बेंगळुरू विरुद्ध पहिले शतक 57 चेंडूत केले आणि वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर हा ऐतिहासिक विक्रम केला आहे. त्यामुळे नॅट सायवर ब्रंटचं जे काय महिला प्रीमियर लीग मधलं जे शतक आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे ही महिला प्रीमियर लीग घेतली जाते. 2026च्या महिला IPL मधील
महागडी खेळाडू कोण ठरली होती? दीप्ती शर्मा 3.2 कोटी रुपयाला युपी वॉरियर्सनं या ठिकाणी बोली लावली होती. महिला प्रीमियर लीगचे अध्यक्ष जयेश जॉर्ज आहेत आणि अधिकृत पेय भागीदारी कोण? बिस्लरी. आणि विजेते आणि उपविजेते संघ आहेत. हा चार्ट कंपल्सरी पाठ करायचा. पहिली स्पर्धा 23ला मुंबई इंडियन्स विजेता, उपविजेता दिल्ली कॅपिटल्स. दुसरी 24ला रॉयल चॅलेंज बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स उपविजेता. तिसरी 2025ला मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स उपविजेता. आणि चौथी 2026 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स उपविजेता. लक्षात ठेवायला सोपं आहे, सगळ्या स्पर्धेचा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स 2-2 वेळा जिंकलेले आहे. मुंबई इंडियन्स 23, त्यानंतर मुंबई इंडियन्स 25, रॉयल चॅलेंज 24, त्यानंतर 2026. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. मुंबई इंडियन्सनं 2दा जिंकली, रॉयल चॅलेंजनं 2दा जिंकली, दिल्ली कॅपिटल्स 4ही वेळेस उपविजेता आहे. अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताने 6व्यांदा, कितव्यांदा? भारताने 6व्यांदा कोणाला हरवून जिंकली? इंग्लंडला हरवून जिंकली. आता 6व्यांदा मध्ये तुम्ही बघा, 2000ला, 2008ला, 2012ला, 2018ला, 2022ला आणि 2026ला असे किती वेळा? 6 वेळा या ठिकाणी जिंकलेली. आणि अंतिम सामना हरारे स्पोर्ट्स क्लब झिम्बाब्वे या ठिकाणी पार पडला. आणि यात सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही किताब या ठिकाणी वैभव सूर्यवंशी, जो 439 धावा काढल्यात भारतीय संघाचा खेळाडू, कालावधी 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान ही अंडर 19 विश्वचषक स्पर्धा पार पडली. ठिकाण झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशात पार पडलेले आहे. सहभागी संघ 16 होते आणि लक्षात ठेवायला सोपे, आवृत्ती देखील किती होती? 16वी. प्रथम सहभागी संघ कुठला होता? टांझानिया हा देश प्रथम सहभागी झाला. भारतीय संघाचा कर्णधार कोण आहे? आयुष म्हात्रे. तुम्हाला इथं प्रश्न येईल, अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतानं 6व्यांदा जिंकली, त्या संघाचा कर्णधार कोण होता? तर आयुष म्हात्रे. आणि इंग्लंड संघ कर्णधार लुक बेन केनस्टाईन. त्यानंतर बघा, आतापर्यंतचे विदेश संघ भारत 6 सांगितले तुम्हाला. ऑस्ट्रेलियानं 4 वेळेस 88, 1988, 2002, 2010, 2014. पाकिस्ताननं 2दा, 2004, 2006. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड या देशाने प्रत्येकी 1 वेळेस अंडर 19 विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे. त्यात आता वैभव सूर्यवंशीबद्दल काय माहिती पाहिजे? 80 चेंडूत 175 धावा, 15 चौकार, 15 षटकार. अंतिम सामन्यात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी 14 वर्षे. अंतिम सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम पंचम चेंडूत देखील वैभव सूर्यवंशीने केलेला आहे. एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू हा देखील विक्रम. सर्वात जलद 150 धावा करण्याचा देखील वैभव सूर्यवंशीचा विक्रम आहे. अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये 51 चेंडू सर्वात जलद शतक ऑस्ट्रेलियाच्या विल मालायुचुक याने जपान विरुद्ध फेब्रुवारी 2026 मध्ये केलेलं होतं. 51 चेंडूत त्याने केलं होतं. आणि वैभव सूर्यवंशीचं जे आहे ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, वैभव सूर्यवंशीनं किती चेंडूमध्ये? 55 चेंडूमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही घटना आहेत, मेन ज्या घटना आहेत फेब्रुवारी मधल्या, त्या आपण आता पाहिल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचे असं म्हणणं होतं की सर परीक्षेला जाता जाता हा भाग स्किप करू नका. आपण जानेवारीमध्ये स्किप केला होता. तुमच्या विनंतीला मान देऊन आपण फेब्रुवारीमध्ये परत परीक्षेला जाता जाता हा भाग 100% घेणार आहोत. जो जे काही महत्वाचं आहे ते आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर कायदा 2025 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. इथं 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असं वाक्य आहे. त्यानंतर IRDA ने AV गिरिजा कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विमा सल्लागार समितीची स्थापना केली. SBI द्वारे, भारतीय स्टेट बँकेद्वारे चक्र नावाचे एक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले. हे केंद्र देशाच्या आर्थिक परिवर्तनासाठी महत्वपूर्ण असलेल्या उदयोन्मुख क्षेत्रांना वित्त पुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आहे. त्यानंतर भारतीय लष्कर आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस यांनी अग्निपरीक्षा, काय म्हणले? अग्निपरीक्षा हा संयुक्त सैन्य सराव अरुणाचल प्रदेशमध्ये घेतला. कुठे घेतला? अरुणाचल प्रदेशमध्ये. आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीवर, कुठे? आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीवर उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीला जोडणारा पहिला 6 पदरी भूकंपरोधक पूल अर्थात महासेतू तयार झाला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली येथील कोया कृषी कुंभ उत्सवात 1111 किलो रागी पायस तयार करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबई पुणे जो काय हायवे आहे तिथं वाहतूक कोंडी झाली. 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. तुम्ही न्यूजपेपरला वाचला असेल. एक टँकर उलटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि ह्या टँकरमध्ये प्रोपोलिन नावाचा वायू होता. यावर तुम्हाला प्रश्न येईल, त्या टँकरमध्ये कोणता वायू होता? प्रोपोलिन नावाचा वायू होता.
महाराष्ट्रात विकासवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे नव्यानं. कुठे? कोल्हापूर जिल्ह्यात. BRICS, IBSA आणि I2U2 साठी भारताचे शेर्पा कोण आहेत? सुधाकर दलेला. जागतिक संरक्षण प्रदर्शन 2026 चे आयोजन रियाद, सौदी अरेबिया या शहरात करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 14वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वर सातारा येथे 22 ते 23 फेब्रुवारी 2026 रोजी डॉक्टर ज्ञानदेव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी साहित्य संमेलन पार पडले. आंद्रे बेटेयल यांचे 3 फेब्रुवारी 2026 मध्ये निधन झाले. त्यांना 2005 मध्ये पद्मभूषण प्राप्त झाला. एक भारतीय समाजशास्त्रज्ञ, लेखक आणि शिक्षण तज्ज्ञ होते. तुम्हाला प्रश्न येईल, आंद्रे बेटेईल कोण होते? तर शिक्षण तज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते. त्यांचे फेब्रुवारी 2026 मध्ये निधन झालेलं आहे. ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह चे आयोजन नागपूर येथे फेब्रुवारी 2026 मध्ये करण्यात आले. भारतात पहिल्यांदा 9 ते 11 फेब्रुवारी 2026 दरम्यान चेन्नई, तामिळनाडू येथे जागतिक सी फूड काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आणि त्याची थीम काय आहे बघा, समावेशक विकासासाठी शाश्वत उपाय 1, सुरक्षित, निपक्ष आणि लवचिकता, जागतिक समुद्री खाद्य व्यापार निर्माण करणे. हा भाग महत्वाचा आहे, आपल्याला विचारला जाईल. जागतिक सी फूड काँग्रेसचं आयोजन कोठे करण्यात आले होते? तर चेन्नई, तामिळनाडू. नवीन आयकर कायद्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. 521 वरून 333 पर्यंत कमी झालेली नियमाची संख्या. नागरी सहकारी बँकाच्या बळकटीकरणासाठी सक्षम मिशन नावाचा उपक्रम कोणी सुरू केला? RBI ने सुरू केला. महाराष्ट्र सरकारने पॅलिएटिव्ह केअर सेवेला अत्यावश्यक दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 2 मुलांची अट रद्द करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेमधली जी काय अट आहे ती आता फेब्रुवारी 2026 मध्ये राजस्थानने रद्द केलेली आहे. महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी सक्षम या उपक्रमाची सुरुवात राज्य महिला आयोगाने केली आहे. परदेशी पर्यटकासाठी महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रात 2022 ते 2024 या 3 वर्षात आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या 37 लाख आहे. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 दुबई येथे 3 ते 5 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली आणि याची थीम काय आहे? भविष्यातील सरकारांना आकार देणे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात आलेल्या STR-06 या वाघिणीला 7 फेब्रुवारी 2026 रोजी इथं 25 झाले, 26 लक्षात घ्या. 7 फेब्रुवारी 2026 रोजी कोयना अभयारण्यात सोडण्यात आले. तिचे नवीन नाव हिरकणी. काय नाव आहे? हिरकणी. पूर्वीचे नाव काय होतं? लाडो. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने इराणमधील सोराया आगाई यांची पहिल्या महिला सदस्य म्हणून निवड केली. ही महिला IOC ची सध्याची सर्वात तरुण प्रतिनिधी बनली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 107व्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. कुणाची? इराणमधील सोराया आगाई यांची. त्यानंतर 2025चा भ्रष्टाचार समज निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे? 91वा. 2026च्या IPL मध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदी रियाक परागची निवड करण्यात आली. राज्य शासनाने वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम असे केलेले आहे. हे देखील लक्षात ठेवा. पहिले ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2026 मध्ये मानकी पालवण या ठिकाणचे रत्नागिरी येथे पार पडलेले आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय हवाई दलाने थायलंड देशासोबत इन सिटू हवाई सराव केला. कुठला? इन सिटू. कोणत्या देशाबरोबर? थायलंड बरोबर. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 14 ते 16 फेब्रुवारी 2026 दरम्यान प्रथमच बँड महोत्सव वांद्रे पश्चिम मुंबई येथे आयोजित करण्यात आला. हेल्ले पासपोर्ट इंडेक्स 2026च्या अहवालानुसार भारताचे स्थान 75व्या क्रमांकावर आहे. 56 देशामध्ये विसामुक्त आपण प्रवास करू शकतो आणि प्रथम स्थानावरचा देश कुठला आहे? सिंगापूर आहे. आपल्या आवाजामुळे दूरदर्शनवरील वृत्त निवेदन 80-90च्या दशकात
ज्यांनी उंची निर्माण करून दिली त्या सरला माहेश्वरी यांचे फेब्रुवारी 2026 मध्ये निधन झाले आहे. भारताच्या प्रमोद भगतने बहरीनमध्ये झालेल्या BWF पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पुरुषाच्या SL3 गटात कोणतं पदक पटकावलं? स्वर्ण पदक. भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ सिग्नलच्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी 116वा स्थापन दिन साजरा करण्यात आला. कितवा? 116वा. दिल्लीमध्ये वार्षिक पलाश पुलोत्सव फेब्रुवारी 2026 मध्ये पार पडला. कितवा? 13वा. एक्सरसाइज मिलन 26 नौदल सराव 15 ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता. या सर्वाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केले. एकूण 74 देश सहभागी आणि दर 2 वर्षांनी हा सराव होतो. एक्सरसाइज मिलन हा सराव. केंद्र सरकारने कानपूर येथे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेत वैमानिक आणि संरक्षण क्षेत्रातील कौशल्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. यासाठी फ्रान्स देशाचे, कुठल्या देशाचे? फ्रान्स देशाचे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेत वैमानिक आणि संरक्षण क्षेत्रातील कौशल्यासाठी ही राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आणि फ्रान्स देशाचं सहकार्य लाभणार आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये बिहार राज्यास नक्षलमुक्त घोषित करण्यात आले. बिहारमधील शेवटचा नक्षलवादी कोण? सुरेश कोंडा यांनी काय केले? आत्मसमर्पण केलेले आहे. कोलकात्यातील शहरी जीवनातील वंचिताच्या जीवनाचे चित्रण करणारे साहित्यिक मणिशंकर मुखर्जी यांचे, ज्यांना शंकर म्हणून ओळखलं जातं, फेब्रुवारीमध्ये निधन झालं. त्यांच्या आत्मचरित्र एकाशी ह्या आत्मचरित्राचं नाव लक्षात ठेवा. फेब्रुवारी 2026 मध्ये ULPIN म्हणजे आधार फॉर लँड लागू करणारे ठिकाण दिल्ली हा प्रत्येक जमिनीच्या तुकड्यास दिला जाणारा 14 अंकी अद्वितीय क्रमांक. किती अंकी? 14 अंकी हा क्रमांक आहे. त्यानंतर भारतीय लष्कराच्या उत्तरी कमांडचे प्रतीक शर्मा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात बनवत एकता स्थळाचे उद्घाटन केले. 24 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र सरकारने केरळ राज्याचे अधिकृत नाव केरळम करण्याचा निर्णय घेतलाय. तारीख लक्षात ठेवायची, 24 फेब्रुवारी 2026 ला मान्यता दिली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं द बँड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्याच्या या कार्यक्षेत्राला बेस्ट डेब्यू डायरेक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डिजिटल अरेस्ट प्रकरणी ऑनलाईन फसवणूक होत असल्यास 1930 या क्रमांकावर संपर्क साधावा, आपली तक्रार नोंदवावी. तुम्हाला प्रश्न येईल, डिजिटल अरेस्ट प्रकरणी ऑनलाईन फसवणूक झाल्यास कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा? 1930. इस्रायलच्या संसदेद्वारे, इस्रायलच्या संसदेचं नाव काय असा प्रश्न येईल? केनेसेट. दिला जाणारा प्रतिष्ठित स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. हा सन्मान मिळणारे ते पहिले भारतीय ठरलेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आहेत. आताच मोदींनी फेब्रुवारी ला हा दौरा केला होता इस्रायल देशाचा, त्यामुळे आपल्या याच्यावर प्रश्न येईल. केनेसेट संसदेचं नाव लक्षात ठेवा. HIV संसर्गासाठी उपयुक्त असणारे लेनाकापीर औषध कोणत्या देशाने तयार केले? झिम्बाब्वे देशानं तयार केलेलं आहे. भारत आणि जपान या देशामध्ये 24 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान धर्म गार्डन संयुक्त सरावाची 7वी आवृत्ती उत्तराखंड येथे पार पडली. अर्जेंटिनाचा टेनिसपटू टॉमस मार्टिन एचेव्हेरीने ब्राझीलमध्ये झालेल्या रिओ ATP 500 स्पर्धेत पहिले ATP टूर विजेतेपद पटकावले. संयुक्त राष्ट्रांनी रस्ते सुरक्षा वित्त पुरवठा चौकट विकसित करण्यासाठी राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि आसाम या 4 राज्यासोबत भागीदारी प्रकल्प केला. कोणती 4 राज्य आहेत? राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि आसाम. इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडणारे पहिले जगातील राजकारणी पंतप्रधान नरेंद्र मोदी. देशातील 1000 ग्रामपंचायतीमध्ये राज्यातील 192 ग्रामपंचायतीला अव्वल ठरवत सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत आपल्या महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळाला आहे. UN आणि WHO यांच्या पुढाकाराने ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी रस्ते सुरक्षा जागतिक दूत म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे. वज्रप्रहार नावाचा जो भारत आणि अमेरिकेमधला हा जो काही सराव आहे तो 24 ते 16 मार्च 2026 दरम्यान हिमाचल प्रदेशातील बाकलो येथे पार पडलाय. म्हणजे तो चालू आहे. या ठिकाणी 16 मार्चला एंड आहे त्याचा. सदर सराव 16व्या क्रमांकाचा होता. भारतातील सर्वात तरुण पुरुष अनालॉग अंतराळवीर आदित्य पांड्या लडाख येथे फेब्रुवारी 2026 मध्ये लेह दासमोचे आणि स्ट्रोमोचे हे 2 महत्वपूर्ण महोत्सव पार पडले. तुम्हाला लडाखल्या महोत्सवावर प्रश्न येईल.
6 ते 7 फेब्रुवारी 2026 रोजी भुवनेश्वर ओरिसा येथे ब्लॅक सॉन समिट 2026 चे आयोजन करण्यात आले होते. फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडीवर आधारित काही सराव प्रश्न आपण पाहूया. याच्यामध्ये बघा, पहिला सराव प्रश्न असा आहे, भारतातील दुसरे ट्युलिप उद्यान, त्याला गार्डन सुद्धा म्हणतो, पालमपूर येथे, कुठे दुसरे कुठं म्हणलंय, पालमपूर येथे होणार आहे. सदर ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आता इथं राज्य विचारलं आहे, तर बघा पालमपूर जे आहे हे दुसरं, भारतातील दुसरं हे हिमाचल प्रदेश राज्यात आहे. कुठल्या? हिमाचल. मग आता यात एक लक्षात इथं दुसरं विचारलं म्हणजे पहिलं कोणत्या ठिकाणी, तर जम्मू काश्मीरमध्ये आहे, श्रीनगर या ठिकाणी भारतातील पहिले ट्युलिप बाग आपण म्हणतो, वेगवेगळ्या फुलाची बाग जी असते त्याला ट्युलिप गार्डन असं आपण म्हणतो, हे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर या ठिकाणी पहिलं आहे. आणि दुसरं जे आता होणार आहे ते हिमाचल प्रदेशमधील पालमपूर या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये डेव्हिड जे फार्बर यांचे निधन झाले. निधन वार्तावर एकाधारी प्रश्न असतो, त्यांना काय म्हणून ओळखले जाते असा या ठिकाणी प्रश्न आहे. डेव्हिड जे फार्बर यांना ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून त्यांना ओळखले जाते. अशा पद्धतीने हा भाग एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, खालील विधाने लक्षात घ्या. आता स्टेटमेंट स्वरूपात ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपल्याला ती सगळे स्टेटमेंट वाचणं अनिवार्य असतं, त्याशिवाय आपण उत्तर देऊ शकत नाहीत. राज्यात 29 महानगरपालिका आहेत. नुकत्याच निवडणुका पार पडल्या. फेब्रुवारीमध्ये सगळ्या ठिकाणचे महापौर देखील डिक्लेअर झाले. 29 पैकी 19 ठिकाणी महिला महापौर आहेत. हे विधान आहे, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड झाली. भाजपच्या रितू तावडे यांची निवड झाली, हे देखील विधान बरोबर आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेतेपदी, बघा, पहिल्या महिला विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर, उबाटा गटाच्या किशोरी पेडणेकर यांची निवड झाली, हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर शेवटचं विधान आहे, 2026 मध्ये प्रथमच परभणी आणि लातूर या महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, हे विधान चुकीचं आहे. कारण की प्रथमच हा शब्द इथं बघा, परभणी आणि लातूरच्या निवडणुका पार पडल्यात पण प्रथमच नाहीत पार. प्रथम कुठले? जालना एक आहे. जालना नव्याने महानगरपालिका निर्माण झाली, त्यामुळे जालन्यामध्ये प्रथमच या ठिकाणी निवडणुका पार पडल्या. आणि इचलकरंजी, बघा, इचलकरंजी ही देखील प्रथमच महानगरपालिका नव्याने निर्माण झाली आणि इथं प्रथमच निवडणुका पार पडल्या, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. व याचं उत्तर किती? फक्त ड. इथं काय म्हणले? चुकीचे विधान ओळखायचं, ते चुकीचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, 29 महानगरपालिकेची PDF महापौर आणि उपमहापौरची मी माझ्या चालू घडामोडी देवाचा दर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही कदाचित जॉईन असाल. जे कोणी नवीन असतील नसाल तर नक्कीच ते चॅनल जॉईन करा. दररोजचे अपडेट, दररोजचे चालू घडामोडी त्यात टाकत असतो. पूर्ण 29 महानगरपालिकेचे महापौर उपमहापौराची यादी मी त्या टेलिग्राम चॅनलवर टाकली, आपण अवश्य तो चॅनल जॉईन करा. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद काय म्हणलंय? डॅम धरण सुरक्षा परिषद कधीची? 26ची कोणत्या ठिकाणी पार पडली असा प्रश्न विचारला. आंतरराष्ट्रीय जागतिक लेवलची आहे आणि ती भारतात पार पडली. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी पार पडली? तर बेंगलुरू या ठिकाणी पार पडली. आणि बेंगलुरू ही कर्नाटकची राजधानी आहे. या बेंगलुरू या ठिकाणी जागतिक धरण, आंतरराष्ट्रीय धरण डॅम परिषद पार पडली आहे. त्यानंतर दिल्ली क्रीडा महाकुंभचा शुभंकर काय आहे? बऱ्याच वेळेस क्रीडा स्पर्धेचे शुभंकर विचारले जातात. तर जवळजवळ आता ही फेब्रुवारीमध्ये स्पर्धा सुरू झाली, 1 महिना ही स्पर्धा, मार्च 2026 पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. दिल्लीमधील जे काही खेळाडू आहेत ते प्रतिभावंत खेळाडू या ठिकाणी त्यांची ओळख निर्माण व्हावी म्हणून दिल्ली क्रीडा महाकुंभ या ठिकाणी सुरू करण्यात आला. आणि त्याचा शुभंकर आपल्याला विचारलाय. इथं काय विचारलाय? शुभंकर विचारलाय. रणवीर हा शुभंकर आहे. काय? रणवीर हा शुभंकर आहे. आणि या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून शिखर धवन, कोणाची निवड केली? शिखर धवनची निवड करण्यात आली. अशा पद्धतीने या प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा पुढला प्रश्न बघा, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आले, याचे अध्यक्ष कोण आहेत? बघा, महाराष्ट्र हे देशातील म्हणजे भारतातील पहिलं राज्य ठरलंय की त्यानं शेतकरी आत्महत्याच्या संदर्भात राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केलेला आहे. आणि याचे अध्यक्ष म्हणून रफिक नाईकवडी यांची निवड केलेली आहे. दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, अध्यक्ष कोण आहेत? रफिक नाईकवडी. आणि या ठिकाणी भारतातलं, देशातलं पहिलं राज्य अशा स्वरूपाचं टास्क फोर्स स्थापन करणारं महाराष्ट्र ठरलेलं आहे. त्यानंतर किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा, बघा, खो खो स्पर्धा 2026
खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र या संघाने जिंकली. महाराष्ट्रानं राजस्थानला हरवलं. कोणाला हरवलं? महाराष्ट्राने राजस्थानला हरवून ही स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? हरियाणा या ठिकाणी पार पडली. आणि महाराष्ट्राने सलग 8व्यांदा ही स्पर्धा जिंकली. कितव्यांदा? सलग 8व्यांदा ही स्पर्धा किशोरी म्हणजे मुलीच्या गटातील आणि किशोर गटातली ही जी स्पर्धा आहे ती ओडिसा संघानं कोल्हापूर संघाला हरवून जिंकलेली. कुठल्या? मुलांच्या गटातली ही स्पर्धा या ठिकाणी लक्षात घ्या की ओडिसानं जिंकली कोल्हापूर संघास हरवून. आणि किशोरी गटातील महाराष्ट्रानं राजस्थान संघाला हरवून सलग 8व्यांदा जिंकलेले आहे. त्यानंतर पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 सदर स्पर्धा राजस्थान येथे पार पडली. हे विधान बरोबर आहे. महिला गटात झारखंडने राजस्थानला पराभूत केले. हे विधान बरोबर आहे. पुरुष गटात आंध्र प्रदेशने तेलंगणा पराभूत केले. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा योग्य विधान ओळखा. अ, ब आणि क ही तिन्ही योग्य विधानं आहेत. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. पुढला प्रश्न 9. खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. बघा 5 ते 10 फेब्रुवारी 2026 मध्ये सेशेल्स राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हार्मनी भारत भेटीवर आले होते. हे विधान बरोबर आहे. 17 ते 19 फेब्रुवारी 2026 मध्ये फ्रान्स राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन भारत भेटीवर आले होते AI समिटसाठी. हे देखील विधान बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या देशाचा दौरा केला? मलेशिया देशाचा दौरा केला. हे देखील विधान बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 व 26 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायल देशाचा दौरा केला. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे इथं बघा अ, ब, क आणि ड हे सर्व विधानं बरोबर आहेत. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे बघा आतापर्यंत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किती वेळा अर्थसंकल्प संसदेत सादर केला असा प्रश्न विचारला. बघा देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ह्या इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला होता. परंतु देशाच्या पूर्ण वेळ पहिल्या महिला अर्थमंत्री कोण? पूर्ण वेळ हा शब्द आला की त्याचं उत्तर निर्मला सीतारामन. पूर्ण वेळ हा शब्द नसेल आणि पहिल्या महिला म्हणलं की इंदिरा गांधी आहेत आणि पूर्ण वेळ अर्थमंत्री म्हणलं तर निर्मला सीतारामन आहेत. आणि विशेष म्हणजे आता 1 फेब्रुवारी 2026 ला जो काही त्यांनी अर्थसंकल्प मांडला तो कितव्यांदा मांडला? 9 वेळा मांडलेला आहे. हा एक प्रश्न. पुढला प्रश्न बघा अर्थसंकल्प आधारित प्रश्न आहे. 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्प थीम काय होती? काय प्रश्न विचारलाय? थीम काय होती? तर ही विकसित भारत. काय? विकसित भारत ही थीम आहे 2026-27च्या अर्थसंकल्पाची. खालील विधान लक्षात घ्या. 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प कर्तव्य भवन बरोबर आहे. कर्तव्य भवन येथे तयार करण्यात आला पहिलाच अर्थसंकल्प. हे देखील विधान बरोबर आहे. आणि 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प 3 कर्तव्यापासून प्रेरित आहे. हे देखील विधान बरोबर आहे. आता 3 कर्तव्य कोणती हे आपण या ठिकाणी बघूया. पहिलं जे कर्तव्य आर्थिक विकास गती हे लक्षात ठेवायची. याच्यावर प्रश्न येईल. आर्थिक विकास गती तुम्हाला प्रश्न असा येईल 2026-27च्या अर्थसंकल्प किती कर्तव्यावर आहेत? 3. तर खालीलपैकी कोणता आहे किंवा नाही असा प्रश्न आला तर आर्थिक विकास गती. 2 नंबरचं जे आहे ते जनता आकांक्षा पूर्ण करणे. लोकांच्या जनता आकांक्षा पूर्ण करणे. हा जनतेची आकांक्षा पूर्ण करणे. आणि तिसरा आहे सबका साथ सबका विकास. बघा अशी किती कर्तव्य आहेत? 3 कर्तव्यावर आधारित हा अर्थसंकल्प. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग या ठिकाणी अ आणि ब अशा पद्धतीने उत्तर आहे ते. पुढला प्रश्न 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जांभळ्या रंगाची बघा काय म्हणले? जांभळ्या रंगाची कॉफी ब्राऊन काटा पदराची कांजीवरम सिल्क साडी परिधान केली होती. सदर साडी कोणत्या राज्यातील आहे असा या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे तमिळनाडू. 9 वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय. 9 वेळेस वेगवेगळ्या राज्यातील ज्या काही ऐतिहासिक आपण असं म्हणू विणकाम असणाऱ्या वेगवेगळ्या वैशिष्ट्य असणाऱ्या ज्या काही साड्या आहेत त्यांनी त्या प्रातिनिधिक स्वरूपात परिधान केल्या होत्या. त्याचा देखील चार्ट मी टेलिग्रामवर टाकलेला. 9 वेळेस कोणत्या कोणत्या साड्या परिधान केल्या आहेत आणि कोणत्या राज्यातील आहेत ते देखील तुम्ही वाचून घ्यायचं. तर 26-27च्या वेळेस तमिळनाडू. काही मुलं म्हणतील सर हे विचारतात का? यापूर्वी विचारलेलं आहे म्हणूनच हा प्रश्न घेतलेला आहे. PYQ आधारितच आपण काही प्रश्न फॉर्मॅट करत असतो. नाहीतर काही नवीन जे विद्यार्थी आहेत ते म्हणतील सर असं काही विचारलं जाईल का? तर असंही देखील विचारलं जातं.
त्यानंतर 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्प भाषणाचा कालावधी किती मिनिटाचा होता असा प्रश्न आहे. तर 85 मिनिटाचा होता. 26-27चा निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प 162 मिनिटाचा जो आहे तो 2020-21 मध्ये निर्मला सीतारामन यांनी मांडलेला सर्वात मोठा हा अर्थसंकल्प आहे. तो कधी मांडला? 2021ला मांडलेला आहे. 58 मिनिटाचा आहे तो सर्वात छोटा अर्थसंकल्प आहे निर्मला सीतारामन यांनी मांडलेला. तो 58 मिनिटाचा जो आहे तो 24-25ला मांडलेला आहे. आणि तो अंतरिम अर्थसंकल्प आहे. या 9 मध्ये अंतरिम अर्थसंकल्प एकदा निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे. सर्वात छोटा, अशा पद्धतीने सर्वात मोठा 26-27चा सर्वात छोटा कोणता, ह्या काही फॅक्च्युअल बाबी या ठिकाणी आपला कव्हर होत आहे. पुढे घ्या. टिंबटिंब या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 संसदेत सादर करण्यात आला. तर याचं उत्तर आहे 29 जानेवारी 2026. बघा, अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक पाहणी देशाची सादर केली जाते, परंतु यावर्षी ती 2-3 दिवस आधीच, म्हणजे बघा 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडलाय, परंतु 29 जानेवारीलाच या ठिकाणी भारताची आर्थिक पाहणी काय करण्यात आली? प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नंतर बघा, भारत हा जगात परकीय चलनातील सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करता देश राहिला असून आर्थिक वर्ष 2025 मध्ये हा टिंबटिंब अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलेला आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. 135.4 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचलेला आहे. कदाचित यावर आपला प्रश्न येईल. अतिशय महत्वाचा हा इकॉनॉमिकचा भाग आहे, लक्षात ठेवायचं. हा आकडा पाठ करायचा. 135.4 अब्ज डॉलर्स पर्यंत रेमिटन्स प्राप्त करता देश भारत. खालील विधान लक्षात घ्या. बीबीसी द्वारे देण्यात येणारा बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन पुरस्कार स्मृती मानधनाला मिळाला. हे विधान बरोबर आहे. बीबीसी द्वारे देण्यात येणारा एमर्जिंग प्लेअर ऑफ द पुरस्कार या ठिकाणी दिव्या देशमुखला मिळाला. हे देखील विधान बरोबर आहे. मग इथं दोन्ही विधाने बरोबर आहेत असं लक्षात घ्या. पुढला प्रश्न. आशिया इंडोर अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेत अंतिम पदक कलेत भारत कितव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर भारत या ठिकाणी 6व्या क्रमांकावर आहे आणि भारताने या ठिकाणी 5 पदके जिंकलेली. किती पदके जिंकलेले आहेत? 5 पदके जिंकले आहेत. आणि ही जी काय स्पर्धा, ही आशियाई इंडोर ही चीन या देशात पार पडली आणि चीन या स्पर्धेत पदक तालिकेत 34 पदके जिंकून प्रथम स्थानावर आहे. चीन किती पदके? 34, प्रथम स्थान. दलाई लामा यांना 2026चा ग्रामी पुरस्कार टिंबटिंब या श्रेणीत प्राप्त झाला. तर त्यांना सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक कथन आणि कथाकथन या श्रेणीत तो प्राप्त झाला आहे. आणि त्यांच्या कोणत्या अल्बमला तो अल्बम लक्षात ठेवायचा नाव बघा, मी इथे लिहित आहे. मेडिटेशन. अल्बम कोणता बघा? मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. अशा पद्धतीचा जो अल्बम आहे त्याला सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक कथन आणि कथाकथन ग्रामी पुरस्कार मिळाला आहे. महत्वाचा आहे, परीक्षेला विचारला जाईलच. त्यानंतर बघा, 13वा खंजर सराव 4 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारत आणि किर्गिस्तानच्या दरम्यान पार पडला. कुठला? भारत आणि किर्गिस्तान. कितवा? 13वा. सरावाचं नाव काय? खंजर सराव. ठीक आहे. युवा शक्ती 2026 टिंबटिंब या ठिकाणी पार पडला. तर राजस्थान या ठिकाणी पार पडला. युवा शक्ती 2026 जो काही सराव आहे राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी पार पडला आहे. पुढं टिंबटिंब या क्रमांकाची बायोशिया काय म्हणलं बघा. टिंबटिंब क्रमांकाची किती नंबर प्रश्न आहे हा? 22 नंबर. टिंबटिंब या क्रमांकाची बायोशिया 2026 आंतरराष्ट्रीय परिषद हैदराबाद तेलंगणा येथे पार पडली. तर याचं उत्तर आहे 23व्या क्रमांकाची. कितव्या क्रमांकाची? 23व्या क्रमांकाची परिषद. पुढला प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. आफ्रिकन युनियनच्या 39व्या अधिवेशनाचे शिखर संमेलन फेब्रुवारी 2026 मध्ये आदिस अबाबा इथिओपिया येथे पार पडले. या परिषदेची थीम सुरक्षित पाणी आणि स्वच्छता प्रणालीची शाश्वत उपलब्धता. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत, अ आणि ब असं आहे याचं उत्तर. वीरगाथा 5.0 सुपर 100 या राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी आयशा करीम ओडिसाची या स्पर्धेत कोणते चित्र रेखाटले होते? तर संदीप उन्नीकृष्णन यांचं चित्र रेखाटलं होतं आणि ती प्रथम क्रमांकावर आलेली आहे, आयशा करीम.
इंडिया AI समिटमध्ये साही आणि बोध हे उपक्रम टिंबटिंब या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सुरू करण्यात आले अशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलाय. तर आरोग्य सेवा, याचं उत्तर काय आहे? आरोग्य सेवा. त्यानंतर भारताने फेब्रुवारी 2026 मध्ये टिंबटिंब या देशासोबत गुन्हेगारी प्रकरणामध्ये परस्पर कायदेशीर सहकार्य करार या ठिकाणी केलेला आहे. तर नेपाळ हे उत्तर आहे. काय आहे? नेपाळ. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जीवनावर आधारित देहधुंद, बघा देहधुंद या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे यांच्या हस्ते करण्यात आलं. या पुस्तकाचे लेखक नकुल पार्शेकर आहेत. हे दोन्ही विधान लक्षात आहेत, म्हणजे बरोबर आहेत. त्यामुळे याचं उत्तर अ आणि ब. दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2026 मध्ये पुणे या ठिकाणी पार पडले आणि या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर महेश भागवत हे अध्यक्ष होते आणि शेखर गायकवाड हे पहिल्या शासकीय अधिकारी. बघा इथे शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन, पहिल्या शासकीय मराठी अधिकारी साहित्य संमेलनाचे जे काय अध्यक्ष होते ते शेखर गायकवाड आणि आता जे यावर्षी पार पडले पुण्यामध्ये महेश भागवत अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा JRD टाटा उद्योगरत्न पुरस्कार टिंबटिंब यांना प्राप्त करण्यात आला. भरत गीते तोरल इंडिया ह्या कंपनीचे ते संस्थापक आहेत. नुकतेच त्यांचं अहिल्यानगरमधील सुपा या ठिकाणी हा तोरल इंडियाचा अल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखलं जातं. 2026 मधील G7 शिखर परिषद एव्हियन फ्रान्स येथे होणार आहे. ही परिषद कितव्या क्रमांकाची आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर ही 52व्या क्रमांकाची आहे. त्यानंतर AI इम्पॅक्ट स्टार्टअप बुक टिंबटिंब या मंत्रालयाने प्रकाशित केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ते प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, मेसर्स L&T शिपयार्ड ने भारतीय नौदलासाठी बांधलेल्या पहिल्या स्वदेशी कॅन्डेट प्रशिक्षण जहाजाचे नाव काय आहे? तर कृष्णा असे हे नाव आहे. भारत आणि टिंबटिंब देश 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून साजरा करत आहे. तर भारत आणि स्पेन. कुठला देश? स्पेन. त्यानंतर पुढला प्रश्न, महापशुधन एक्स्पो 2026 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडला? जिल्ह्यात परळी, म्हणजे बीड जिल्हा, आणि बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी? परळी या ठिकाणी पार पडला. बीड जिल्ह्यातील परळी या तालुक्यामध्ये तो पार पडलेला आहे महापशुधन एक्स्पो. भव्य भारत भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाद्वारे, बघा काय म्हणले, भव्य भारत भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाद्वारे देण्यात येतो? तर ईशा फाउंडेशननं सर्वप्रथम या पुरस्काराची सुरुवात केली. 5-6 व्यक्तीला तो मिळालेला आहे. तर हा पुरस्कार ईशा फाउंडेशन देते, लक्षात ठेवा. अरुंधती रॉय यांच्या आत्मकथेचे नाव सांगा. मदर्स मेरी कम्स टू मी हे त्यांचं आत्मकथा आहे. द सेज हू रिमेन्ड हिंदुइझम, द लाईफ लेसन अँड लेगसी ऑफ श्री नारायण गुरु हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते शशी थरूर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोण लिहिलेलं आहे? शशी थरूर. त्यानंतर 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक मनोज नरवणे यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाची प्रकाशन संस्था खालीलपैकी कोणती आहे? बघा या पुस्तकामुळं संसदेमध्ये वाद निर्माण झाला होता. राहुल गांधींनी या पुस्तकाच्या संदर्भात संसदेत मुद्दे मांडले होते आणि हे जे पुस्तक आहे ते पेंग्विन रँडेड हाऊस यांनी ते प्रकाशित केलेलं, म्हणजे आणखीन प्रकाशन झालेलं अप्रकाशित पुस्तक आहे. पण पेंग्विन रँडम हाऊस कडे या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचे राईट्स आहेत. त्यामुळं हा देखील जे पुस्तक चर्चेत असतं त्या पुस्तकावर कदाचित आपला प्रश्न विचारले जातात. AI किड ऑफ इंडिया म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? राहुल जॉन अंजू. AI किड ऑफ इंडिया हा तरुण उद्योजक जो आहे तो कुठल्या राज्यातील आहे? केरळ राज्यातील आहे. आणि रोबोट तयार केला मी बोट नावाचा, BOT नावाचा हा रोबोट तयार केलेला आहे. आणि या ठिकाणी बघा आर्म टेक्नॉलॉजी नावाची कंपनी आहे राहुल जॉन अंजूची. तर AI किड ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हा भाग व्यवस्थित लक्षात ठेवा. पॅक्स सिलिकॉन ग्रुपमध्ये सामील होणार भारत कितवा देश ठरला असा प्रश्न आहे? तर हा 10वा देश ठरलेला आहे. पॅक्स सिलिकॉन ग्रुपमध्ये सामील होणार भारत 10वा देश ठरला आणि पॅक्स सिलिकॉन ग्रुपमध्ये जागतिक खनिज पुरवठ्याचे
साखळी असणारा हा ग्रुप आहे. त्यानंतर मेजर कॅन्डी यांच्या स्मृती वर्षाला टिंबटिंब वर्ष आणि त्यांच्या विरामचिन्हाची परिभाषा पुस्तकेला टिंबटिंब वर्ष पूर्ण झालेले आहेत असा या ठिकाणचा प्रश्न आहे. तर इथं 150 वर्ष, त्यांच्या स्मृती वर्षाला 150 वर्ष आणि विरामचिन्हाची परिभाषा या पुस्तकाला 175 वर्ष पूर्ण झालेत. अशा पद्धतीनं हा भाग लक्षात ठेवू शकता. पुढला म्हणजे याचं उत्तर किती आहे? 150 आणि 175, 1 नंबर. पुढला प्रश्न, CRPF ची रायझिंग डे परेड 2026 कोणत्या राज्यात सर्वप्रथम पार पडली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे आणि याचं जे काही उत्तर आहे ते आसाम आहे. कुठल्या राज्यामध्ये? आसाम राज्यामध्ये. खालील विधाने लक्षात घ्या. हिमाचल प्रदेशातील बाकलो येथे 22 फेब्रुवारी ते 15 मार्च 2026 दरम्यान भारत अमेरिका दरम्यान वज्र प्रहार हा संयुक्त लष्करी सराव पार पडला. सदर आवृत्ती 16व्या क्रमांकाची होती. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, धर्मवीर आनंद दिघे जीवन गौरव पुरस्काराने टिंबटिंब यांना सन्मानित करण्यात आले. तर याचं उत्तर आहे जितेंद्र. जितेंद्रचं पूर्ण नाव रवी कपूर. त्यानंतर लिबरल वन चॅम्पियन्स कप 2026 चे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले? पंकज अडवाणीने पटकावलेलं आहे. खालील विधान लक्षात घ्या. इंडिया इम्पॅक्ट समिट 2026, या इम्पॅक्ट समिट 2026 दिल्ली येथे पार पडली. हे विधान बरोबर आहे. कुठं पार पडली? दिल्ली. आणि AI फॉर ॲग्री समिट मुंबई, हे देखील विधान बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत, अ आणि ब. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इनासिओ लुला दा सिल्वा यांच्यात झालेल्या चर्चेनंतर पुढील 5 वर्षात वार्षिक द्विपक्षीय व्यापार टिंबटिंब अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत नेण्याचे लक्ष्य निर्धारित केले. तर 20 अब्ज डॉलर पर्यंत या ठिकाणी अमेरिकी डॉलर नेण्याचे लक्ष्य निर्धारित केलेलं आहे. इंदिरा गांधी सुख शिक्षण योजना टिंबटिंब राज्याने सुरू केलेली आहे. तर हिमाचल प्रदेशनं सुरू केलेली आहे. कुठल्या राज्यानं? हिमाचल प्रदेशनं. स्किल इंडिया डिजिटल हबच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी जनजागृती मोहिमेचे नाव काय आहे? बदना है तो ह्या जुडना है. काय आहे? बदना है तो ह्या जुडना है. त्यानंतर पुढला, लिबरवन ब्रँड अम्बॅसिडर पंकज अडवाणी, स्किल इंडिया डिजिटल हब ब्रँड अम्बॅसिडर अमिताभ बच्चन आणि मेबेलिन न्यूयॉर्क ब्रँड अम्बॅसिडर कियारा अडवाणी. अ, ब आणि क ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. त्यानंतर राष्ट्रीय दिव्यांगजन क्रिकेट क्रीडा महोत्सव 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेलं आहे. पुढला प्रश्न, पहिला ईशान्य तांदूळ महोत्सव आणि सोयाबीन महोत्सव कोणत्या राज्यात? नागालँड राज्यामध्ये पार पडलेला आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पहिला राजाजी उत्सव राष्ट्रपती भवनमध्ये पार पडला. सी राजगोपालचारी यांचा पुतळा या ठिकाणी राष्ट्रपती भवनमध्ये बसवण्यात आला. म्हणजे तो पहिला राजाजी उत्सव कुठे पार पडला? तर राष्ट्रपती भवनमध्ये. हैदराबाद येथे पार पडलेल्या विंग्स इंडिया 2026 मध्ये टिंबटिंब विमानतळाला बेस्ट एअरपोर्ट हा सन्मान मिळाला. संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काही लोहगाव पुणे या ठिकाणी आहे त्याला बेस्ट एअरपोर्टचा सन्मान मिळालेला आहे. अटल बिहारी वाजपेयी द इंटरनल स्टेट्समेन्स हे कॉपी टेबल पुस्तकाचे संकलन कोणी केलेलं आहे? तर विजय गोयल यांनी हे संकलन केलेलं आहे. कॉपी टेबल बुक आहे, विजय गोयल संकलन केलेलं आहे. 2026 मधील 25व्या हिवाळी ऑलिम्पिक्स मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकलेले आहेत? नॉर्वे या देशाने जिंकलेले आहेत. राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडला? तर महाराष्ट्रामध्ये सेगाव या ठिकाणी तो पार पडलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या ठिकाणी फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्राला व्हिजिट केली होती आणि त्यानिमित्त सेगाव या ठिकाणी ह्या मेळाव्याला हजेरी लावली होती. CJ-1000 हे जगातील पहिले जमिनीवरून डागले जाणारे हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर चीन या देशाने ते विकसित केलेलं आहे. त्यानंतर पहिली SIR मोहीम, बघा मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर SIR मोहिमेबद्दल डिटेल टाकलं होतं. 2025 मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या संदर्भातील SIR मोहीम 2025 मध्ये बिहारमध्ये राबवण्यात आली. त्यानंतर मग काही 12 राज्य राहिलेले उर्वरित राज्य आता एप्रिलमध्ये काही राज्य सुरू होणार एप्रिल 2026 मधनं. या प्रश्नाचं उत्तर काय? सर्वप्रथम पाहूया. 1952 मध्ये पहिली SIR, आता इथं प्रश्न असा बी SIR चा लॉंग फॉर्म सांगा. स्पेशल
इंटेन्सिव्ह रिव्हिजन जी काही निवडणूक आयोगातर्फे राबवण्यात येत आहे मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी. आणि शेवटचा प्रश्न आहे, बांगलादेशाचे नवीन पंतप्रधान तारिक रहमान आहेत, ते बांगलादेशचे कितवे पंतप्रधान आहेत? तर ते 11वे पंतप्रधान आहेत. तिथल्या 13व्या संसदेची निवडणूक पार पडली आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे तारिक अनवर हे काय झाले, बांगलादेशचे पंतप्रधान झाले. विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडीवर आधारित जवळजवळ 60 प्रश्न आपण कव्हर केले आहेत. आणि हे प्रश्न कव्हर करताना एका दुसरा प्रश्न सोडून द्या, जे सुरुवातीचे आम्ही परीक्षेला जाता जाताच्या घटना आहेत किंवा कंटेंट घेतलेला आहे त्यातला कुठलाही भाग इथं रिपीट केलेला नाही, जेणेकरून ह्या प्रश्नाच्या माध्यमातून नवीन भाग तुमच्या समोर फेब्रुवारी 2026 मधला कव्हर येईल, ही काळजी घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, फेब्रुवारीचा व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भातले कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं पाहता, कोणत्या तालुक्यातनं पाहता हे देखील कमेंट करा. कारण काही विद्यार्थी असे असतात की नव्यानंच देवाजादूर सरांची मंथली करंट अफेअर सिरीज पाहत असतात किंवा आणखीन 1-2 वर्षापासून पाहणारा हा जुना वर्ग तर आहेच, पण नव्यानं पाहणारा जो वर्ग आहे त्यांनी मात्र कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला, काय आणखीन सुधारणा हव्या आहेत त्याबद्दलचं निश्चितच तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.